श्रीराम राम रघुनंदन राम, श्रीराम राम भरत अग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्रः, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः, सर्वस्व मे रामचंद्रो दयालु, नान्यं जाने नैव जाने न जाने। दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे च जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, तं वन्दे रघुनन्दनम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथम्, कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। उचितं राम रामेति, मधुरं मधुराक्षरम्, आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। ओम नमो भगवते श्रीरामाय, ओम नमो भगवते श्रीरामाय, ओम नमो भगवते श्रीरामाय, ओम नमो भगवते श्रीरामाय, ओम नमो भगवते श्रीरामाय। ताली ताली। ओम नमो भगवते श्रीरामाय, श्रीरामाय, ओम नमो भगवते 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 श्रीरामाय, नमो भगवते श्रीरामाय, ओम नमो भगवते श्रीरामाय।
सियावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान महाराज की। जय श्रीराम। जय श्रीराम। कथेच्या आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। हरी बोल। आज या रामकथेचा दुसरा दिवस आहे। तर आज या रामकथेमध्ये द्वितीय सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। हरी सर्वांनी म्हणा मोठे जय श्रीराम। जय श्रीराम। प्रभू रामचंद्र हे जे रामायण आपण चर्चा करतोय, या रामायणामध्ये जे अयोध्याकांड आहे ते अयोध्याकांड असं काल पूर्ण झालेलं आहे। हरी बोल। हरी बोल। असं पाठीमागच्याच वर्षी पूर्ण झालं होतं, पण थोडस लिंक लावण्यासाठी त्या अयोध्याकांडाची चर्चा केली। आणि आता जे आपण नवीन अभ्यासक्रम आपला आता आजपासून त्याचं नाव आहे अरण्यकांड। काय आहे? हरी बोल। सर्वांनी म्हणा अरण्यकांड। अरण्यकांड। थोडासा आवाज कमी मॉनिटर याचा। त्यांच्याकडेच भगवान रामचंद्र आता अरण्यामध्ये प्रवेश केलेले आहेत, म्हणजेच वनामध्ये प्रवेश केलेले आहेत। हे जे वन आहे खरं तर हे वनगमन करण्यासाठीच प्रभू रामचंद्रांचं प्राकट्य झालेलं आहे। प्रभूंनी या वनामध्ये प्रवेश केला आपल्या बंधू लक्ष्मण आणि आपली प्रिय पत्नी सीता यांच्या समवेत। आणि हे अरण्यकांड इतकं विशेष आहे कारण प्रभू रामचंद्र या अरण्यकांडामध्ये विरह रसाचं आस्वादन करतात। जसं वृंदावनामध्ये गोपी श्रीकृष्णांपासून जो विरह आहे त्याचं आस्वादन करतात किंवा भगवंत आस्वादन करतात त्या विरह रसाचं वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण, तसं प्रभू रामचंद्र हे आहेत हे सुद्धा त्या विरह रसाचं आस्वादन करतायत त्या अरण्यकांडामध्ये। म्हणून आजचा आपल्या कथेचा जो प्रवास आहे हा प्रवास आहे त्या अरण्यकांडातून, आणि अरण्यकांडाची सुरुवात जी आहे ती आपण आज करणार आहे। हरी बोल। तसं ही रामकथा आहे, ही रामकथा इतकी महत्वपूर्ण आहे, कृष्णकथा एवढी महत्वपूर्ण आहे की कधी कधी लोक विचार करतात की अहो कथा करण्यासाठी एवढा आटापिटा करण्याची काय गरज आहे, एवढा खर्च करण्याची काय गरज आहे। पण हे रामकथा एक असं रामबाण औषध आहे की या हृदयाला जो आपला रोग लागलेला आहे, भवरोग लागलेला आहे हृदयाला, कामरोग लागलेला आहे या हृदयाला, तो रोग नष्ट करण्याचं सामर्थ्य या रामकथेमध्ये आहे। हरी बोल। कारण असं कोणतं औषध नाही बाजारामध्ये, असं कोणतं औषध मिळत नाही की जे हृदयाचा रोग कामरोग नष्ट करतं, भवरोग नष्ट करतं। म्हणून ही रामकथा पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे। आणि अर्थातच आम्ही भवसागरामध्ये अडकलोय म्हणजे इथे भरपूर समस्या आहेत, या भवसागरामध्ये भरपूर दुःख पण आहे। पदम पदम यत् विपदम, या दुःखातून या सांसारिक व्यथेमधून जर आम्हाला बाहेर पडायचं असेल तर मग असं म्हणलंय की व्यथासाठी फक्त काय आहे, कथा आहे। व्यथा नष्ट करायची आहे तर कथा आहे। म्हणून ही रामकथा पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे। जसं काल मी विचारलं की पाठीमागचं काय आठवतंय का तुम्हाला, पाठीमागच्या वर्षी काय झालं आठवतंय का तुम्हाला रामकथेमध्ये? बऱ्याच जणांना आठवे ना, कारण व्यथा एवढ्या आहेत आमच्याकडे की कथा मी ऐकलं तरी सुद्धा नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे जाई वारे, नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे जाई वारे। तर ते आपण ऐकतोय खरं, पण ही जी कथा आहे ना कशी ऐकायला पाहिजे। लक्ष द्या, सर्वांनी लक्ष द्या। त्याला थोडं आडवा आलं की ते बंद होते आवाज। हरी 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 हरी, त्याला थोडं पण स्पर्श चालत नाही।
व्यथा नष्ट करणारी कथा आहे. पण ऐकायला कशी पाहिजे ही कथा? तर कानाने श्रवण करायला पाहिजे. ही कथारूपी अमृत आहे, अमृत. त्या कथेच्या पुढे पण एक शब्द लावलेला आहे, काय? कथामृत. हे अमृत आहे कानांसाठी, तर अमृत आहेच. या कानातून हे प्रवेश करतं, आणि कानातून प्रवेश केल्यानंतर हे जे अमृत आहे हे हृदयापर्यंत पोहोचायला पाहिजे, या हृदयात जायला पाहिजे, असं आतमध्ये जायला पाहिजे. मग त्या हृदयामध्ये जी घाण साचलेली आहे ती घाण नष्ट होऊ शकते. आणि खरं दुःखाचं कारण म्हणजे हे हृदयातली घाणच आहे बरं का मंडळी. काम, क्रोध, लोभ, मत्सर, निंदा, द्वेष, ईर्ष्या हे सगळं घर करून बसले हृदयामध्ये आमच्या. आणि मग हे सगळं स्वच्छ करण्यासाठी एकच उपाय आहे, काय? तुम्ही भगवंताची कथा ऐका, रामकथा ऐका, कृष्ण कथा ऐका. सर्व दुःखांचं मूळ इथंच आहे, सर्व व्यथांचं मूळ इथंच आहे या रामकथेमध्ये. म्हणून पुन्हा पुन्हा ऐकायची कथा, फक्त वर्षातून एकदा नाही ऐकायची, तर पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे कथा, पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे. तेव्हा मग आमचं हृदय शुद्धीकरण होऊ शकतं. आणि म्हणून म्हणलेलं आहे, जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा. इसे श्रवण कर मिट जाती है, से श्रवण कर मिट जाती है, कथा श्रवण कर मिट जाती है, कथा श्रवण कर मिट जाती है, 100 जन्म जन्म की व्यथा. जय जय राम कथा, जय श्री राम कथा, 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 जय श्री राम कथा, जय श्री राम कथा, जय श्री राम कथा. सियावर रामचंद्र भगवान की. असं रामकथा तर सर्वांवरच औषध आहे. अशी कोणती समस्या नाही किंवा असा कोणता रोग नाही की याच्यावरती राम कथा औषध असू शकत नाही. रामकथा सर्वांवरतीच औषध आहे. आणि तसंही कलियुगामध्ये सगळ्यामध्ये भेळ मिसळ झालेली आहे, सगळ्यामध्ये भेळ मिसळ झालेली आहे. इवन तुम्ही जे मेडिकलची औषधं घेता शरीरावर उपचारासाठी, त्याच्यामध्ये सुद्धा भेळ मिसळ आहे. डॉक्टरही भेळ मिसळीचे आहेत. पण रामकथा अशी आहे की असं काही वैज्ञानिकांनी म्हणणं काढलं किंवा काही डॉक्टरांनी असं काही शोध लावला की जे राम नाम आहे की राम नाम इतकं पवित्र आहे की फक्त मनाचा रोग नाही दूर करत, शरीराचा रोग सुद्धा दूर करत. हे जे राम नाम इतकं पवित्र आहे. आणि दुसरी गोष्ट, रामायण हे रामायण आणि रामकथा असं काय, रामायण आणि मधली रामकथा आणि राम नाम दोन्ही काही वेगळं नाही. पूर्ण रामायण जरी उघडलं तुम्ही, सगळं श्रीमद भागवत उघडलं, सर्वांमध्ये फक्त एकच चर्चा केलेली आहे, आदी अंते मध्ये सर्वत्र हरी गीयते. या सर्वांमध्ये भगवान हरींच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे, भगवंताच्या नामरूप गुणांचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ही जी रामकथा आहे ही रामकथा पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे. आणि जो ऐकतो रामकथा त्याची नष्ट होते व्यथा. हरिबोल. एक सच्चा राम भक्त कधीच दुःखी असू शकत नाही. संसारामध्ये कोई तन दुखी, कोई मन दुखी, पण राम भक्त सदा सुखी. हरिबोल. ना त्याला शारीरिक
व्याधींचं भान आहे हा? आणि ना त्याला बाकीच्या गोष्टींचं मनाचं पण ध्यान आहे. म्हणून हे जे रामायण आहे हे परम पवित्र आहे. आणि या रामकथेमध्ये आपली सुरुवात काल झाली. आणि आजची जी रामकथा आहे ही रामकथा आपल्याला वनवासामध्ये घेऊन चाललेली आहे. आणि प्रभू रामचंद्र वनवासामध्ये ज्या ठिकाणी प्रथमतः पोहोचले, ज्या ठिकाणी त्यांनी निवास केला, त्या ठिकाणाचं नाव आहे चित्रकूट धाम की. काल मी विचारलं होतं कोण कोण चित्रकूटला गेले, हात वरती करा. कोण कोण गेले चित्रकूटला, असा मोठा हात वरती करा. एकदा जाऊन यायला पाहिजे. कृष्ण भक्त असाल तर वृंदावनला एकदा जायला पाहिजे. आणि राम भक्त असाल तर चित्रकूटला जायला पाहिजे. रामायणातलं वृंदावन म्हणजे चित्रकूट आहे. आणि हे जे चित्रकूट धाम आहे इथे सुद्धा वृंदावन सारखंच आहे बरं का. जसं वृंदावनामध्ये पवित्र अशी यमुना मैया आहे, नदी आहे, तर इकडे चित्रकूटामध्ये मंदाकिनी नदी आहे. काय नाव तिचं? मंदाकिनी. मंद वाहते. तिचं नाव गुप्त गोदावरी सुद्धा नाव, गुप्त गोदावरी. तरी चित्रकूटामध्ये वाहते नदी. आणि इकडे वृंदावनामध्ये कोणता पर्वत आहे हो? कोणता पर्वत आहे? गोवर्धन महाराज की. आणि इकडे जर तुम्ही गेला चित्रकूटामध्ये, तिकडे सुद्धा एक पर्वत आहे आणि त्याचं नाव आहे कामतगिरी. म्हणा सर्वांनी, काय? कामतगिरी. असं म्हणतात की कोणतीही कामना जर आपण केली तात्काळ पूर्ण होते. त्याचं नाव कामतनाथ. जसं गोवर्धननाथ तसं इकडे कामतनाथ आहे चित्रकूटामध्ये. आणि बऱ्याच काही गोष्टी असं म्हटलेलं आहे की त्या चित्रकूटामध्ये हे साक्षात शिव आणि पार्वती नित्य निवास करतात. का बरं निवास करतात? कारण प्रभू रामचंद्रांचं लीलास्थळ आहे चित्रकूट धाम. आणि म्हणून असं म्हणलेलं आहे शंकर आणि पार्वती नेहमी त्या चित्रकूट धामामध्ये राहतात. आणि त्याचं दुसरं नाव आहे सिद्ध आश्रम. बऱ्याच वेळा रामायण वाचताना नाव येतं मध्ये मध्ये सिद्धाश्रम. तर या चित्रकूटाचं नाव आहे सिद्धाश्रम. आणि अजून एक महत्वाची गोष्ट या चित्रकूट धामाची, या चित्रकूट धामामध्ये हनुमान महाराज राहतात. तुम्ही जर कधी गेला तिकडे हनुमान धारा नावाचं ठिकाण आहे चित्रकूटामध्ये. तिकडे असं म्हटलेलं आहे की नित्य शाश्वत हे हनुमानजी त्या चित्रकूट धामामध्ये राहतात. त्यामुळे हनुमानजींची कृपा पण होते चित्रकूटला गेल्यानंतर. अशा प्रकारे हे वृंदावनासारखं पवित्र ठिकाण म्हणजे चित्रकूट आहे. प्रभू रामचंद्र पूर्ण वनवासाचा 14 वर्ष कालावधी आहे मंडळींनो. या 14 वर्षामधले जवळजवळ 11.5 वर्ष प्रभू या चित्रकूटामध्ये राहिलेले आहेत. बऱ्याच जणांना माहिती नाही की रामायणामध्ये प्रभू रामचंद्र असं वाटतं की रोज एका गावाला दुसऱ्या गावाला गेले असतील 14 वर्ष. असं नाही. रामायणामध्ये वर्णन आहे की जवळजवळ 11.5 वर्ष चित्रकूटामध्येच राहिले सीताराम लक्ष्मण. आणि मग त्यानंतर प्रभू रामचंद्रचा प्रवास तो दंडकारण्याच्या वतीने, त्या मार्गाने दंडकारण्य. दंडकारण्य शब्द ऐकला की नाही आपण? दंडकारण्य असं त्याचाही इतिहास पुढे मी सांगणार आहे तुम्हाला. आपला जो प्रवास आहे ऍटलिस्ट आजच्या दिवसापुरता हा प्रवास आहे चित्रकूट पासून नाशिक धाम की. नाशिकचं दुसरं नाव आहे पंचवटी. काय नाव आहे? पंचवटी. त्याला तपोभूमी असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर आज आपल्याला जायचं आहे. कुठे जायचं आहे? नाशिकला जायचं आहे. येणार का आपण? हरिबोल. चलो नाशिक. तपोवन की. तर प्रभू रामचंद्र 11.5 वर्ष या चित्रकूटामध्ये राहिले आणि वृंदावन सारख्या लीला केल्या. बऱ्याच जणांना असं वाटतं की राधाकृष्णाची लीला आहे. राधाकृष्णाने काय केलं? राधाकृष्णाच्या लीला आपण पाहतो, गोपींबरोबर भगवंतांनी नृत्य केलं, शृंगार रसाचं आस्वादन केलं, माधुर्य रसाचं आस्वादन केलं. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा या रसाचं आस्वादन केलेलं आहे सीता माते बरोबर. अर्थातच गोपी वगैरे असं काही नव्हतं तिकडे, परंतु या माधुर्य रसाचं आस्वादन प्रभू रामचंद्रांनी या चित्रकूट धामामध्ये केलेलं आहे. आजही चित्रकूटला गेलं की फार मन प्रसन्न होतं,
फार सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. मंद वाहते मंदाकिनी, इकडे कामतनाथ पर्वत आहे, रामघाट आहे, फार सुंदर आहे. आणि या चित्रकूटाचं वैशिष्ट्य म्हणजे हे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावंतर झालं हे चित्रकूट धाम. पण अजून एक इथं घटना घडलेली आहे, पुढे वर्णन येईल. दत्तात्रय भगवान की जय. भगवान दत्तात्रयांचं प्राकट्य स्थळ जन्म ठिकाण चित्रकूटच आहे. सती अनुसया आणि आत्री ऋषींचा आश्रम तिकडे आहे. आणि म्हणून हे चित्रकूट धाम इतकं प्रसिद्ध आहे मंडळीनो. प्रभू रामचंद्रांच्या या लीलांचा आस्वाद घ्यायचा असेल तर चित्रकूटला एकदा गेलंच पाहिजे. आणि या चित्रकूटातून भगवंतांनी दररोज मग उठायचं, अग्निहोत्र करायचं. सीताराम लक्ष्मण सेवेला आहे. लक्ष्मण रोज रात्रभर जागतोय, दिवसभर जागतोय, दिवसभर साहित्य गोळा करतोय. आणि विचार करा, अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आहेत, आज या चित्रकूट धामामध्ये उपस्थित आहेत. आणि भगवंत आलेले आहेत म्हणल्यानंतर तिथल्या जे समाज आहे, त्या जंगलामध्ये राहणारे संत ऋषी आहेत, यांना तर आनंद झालेलाच आहे भगवंत आले म्हणून. पशु पक्ष्यांना सुद्धा आनंद झालेला आहे प्रभू रामचंद्र आले म्हणून. असं म्हणलेलं आहे की तिथले जे जलचर आहेत, भूचर आहेत, जे सजीव आहेत, त्यांना पण आनंद झालाय की माझे राम आलेले आहेत, राम आलेले आहेत. त्या दगडांना सुद्धा आनंद झालेला आहे असं म्हणले. चित्रकूट मधले ज्या शिला आहेत, दगड आहेत, त्यांनाही आनंद झालेला आहे. प्रभू रामचंद्र आलेले आहेत. आज ना उद्या हे सीताराम माझ्यावरती येऊन बसतील अशी दगडांची इच्छा त्या चित्रकूट मधल्या. हे दगड पण काही साधारण नाहीत बरं का. या चित्रकूट मधले दगड जे आहेत, हे दगड जे विचार करत होते, प्रभू रामचंद्रांनी सांगितलं ही जी दगड आहे ती दगड म्हणे अनेक जन्मांनी तपस्या केलेली आहे. फार मोठे ऋषी मुनी होते हे. आणि तपस्या केली की प्रभूंचा स्पर्श आम्हाला व्हावा म्हणून म्हणे ही दगड आज तपस्याचं फळ म्हणून इथं आलेली आहेत. आणि मग रोज भगवंत एका झाडाखाली बसतायत, त्या दगडावर बसतायत. त्या झाडांनी सुद्धा तपस्या केलेली आहे. या चित्रकूट मधली जी झाडं आहेत, ती झाडं सुद्धा महान महान तपस्वी लोक आहेत. आणि यांनी काय केलेलं आहे, या झाडांनी सुद्धा इतकं पुण्य केलेलं आहे, सुकृती जमा केलेली आहे प्रभूंचा स्पर्श व्हावा म्हणून. आणि ते झाडं सुद्धा विचार करतायत, अरे 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 काल त्या झाडाखाली राम बसले होते सीते बरोबर, आज आमच्या सावलीखाली येतील का प्रभू रामचंद्र. आणि भगवंत फळं खायचे, कंदमुळं खायचे. ते झाड विचार करायचे की काल त्या झाडाचा आंबा तोडला होता. दुसरं आंब्याचं झाड विचार करताय की मग प्रभू आज येतील का, मग माझ्या झाडाचं फळ घेतील का, माझं इथं प्रकट होणं मग सिद्ध झालं, जन्म घेणं माझं या जगामध्ये. असं झाडांचाही विचार आहे मंडळीनो. अशा प्रकारे हे चित्रकूट धाम सीते बरोबर भगवंत तिथे थांबलेले आहेत. पशु पक्ष्यांना सुद्धा आनंद देत आहेत. श्रीराम देखावया दृष्टी, नाही जेत भाग्याचीच कोटी. धन्य धन्य तोयची सृष्टी, जासी भेटी श्रीरामी. धन्य झाले ते लोक, ते धन्य झाले ते दगड, धन्य झाली ती झाडं त्या चित्रकूटामधले, ज्यांना ज्यांना रामाचा दर्शन झालं, ज्यांना ज्यांना रामाचा स्पर्श झाला. या आयुष्यामध्ये जर राम नाही भेटला तर काहीच भेटलं नाही. म्हणून असं म्हणलेलं आहे की एक तर तुम्ही रामाचं बना, राम भक्त बना, नाही तर तुम्ही काही कामाचे नाही, कामात न गेलेली केस आहे तुम्ही. म्हणून जो नाही रामाचा तो नाही कामाचा, कुठल्याच कामाचा नाही. जो नाही रामाचा, पुढे बोला, तुम्ही बोला जरा, आवाज नाही येत तुमचा. तो काही कामाचा, तो नाही कामाचा. जो नाही रामाचा तो नाही कामाचा. मोठ्या आवाजात म्हणा, जो नाही रामाचा काय कामाचा तो. कथेला येत नाही तर त्याचं कामाचं काय. काय करता, कथेला या नाही हो, वी आर टू मच बिझी, आम्ही फार व्यस्त आहोत, आम्हाला जमत नाही हो. मग काय कामाचे काय, तुम्ही कामाचे काय. कथेला नाही आलं तर काय कामाचं. जीवनात येऊन रामकथा ऐकायला वेळ नाही, वेळ आहे तरी कशा. मरायला वेळ नाही म्हणतात, मरायला वेळ नाही. लोक एकदा मरून तरी बघ, मग समजत मरायला वेळ नाही.
काय बोलतात लोक. आणि म्हणून प्रभू रामचंद्र यांची एक माधुर्य लीला वृंदावना चित्रकूटामध्ये घडलेली आहे. त्याचं वर्णन मी आज करणार आहे. प्रभू रामचंद्र त्या चित्रकूट धामामध्ये आहेत. पण एक समस्या आहे मंडळी. मी काल सांगितलं की प्रभू रामचंद्राचं एक वेगळं अंग मी वर्णन करतोय. बऱ्याच जणांना वाटतं की राम म्हणजे एक साधा सरळ माणूस. पण प्रभू रामचंद्रांनी सुद्धा श्री कृष्णांसारखी थोडासा माधुर्य रसाचा आस्वादन घेतलेला आहे. एके दिवशी आमचे लक्ष्मण महाराज जे आहेत, हे लक्ष्मण महाराज वनामध्ये गेलेले आहेत. आणि वनामध्ये गेल्यानंतर लक्ष्मण महाराजांना या ठिकाणी गेलेलं पाहून प्रभू रामचंद्रांना वाटलं की आज इथं कोणीच नाहीये. प्रभू रामचंद्रांनी त्या चित्रकूटातल्या वनामधली काही फुलं गोळा केली. एका टोकरीमध्ये फुलं गोळा केली. त्या फुलांचा सुंदर गजरा बनवलाय. आणि प्रभू रामचंद्र एका झाडाखाली बसलेले आहे चित्रकूटामध्ये. त्या झाडाखाली सीता माता बसलेली आहे. आणि सीता मातेच्या मांडीवरती भगवंताने डोकं ठेवलेलं आहे. आणि याच्याही अगोदर प्रभू रामचंद्रांनी जी फुलं आणलेली आहेत, गजरा बनवलेला आहे, सीतेच्या डोक्यामध्ये भगवंतानी गजरा माळलेला आहे. आणि भगवंतानी सुंदर अशी केशरचना केलेली आहे सीतेची. आणि मग त्यानंतर सीता मातेच्या मांडीवरती डोकं ठेवलेलं आहे, पाय असे पसरलेले आहेत आणि भगवंत आरामात पहुडलेले आहेत. अशा प्रकारे चित्रकूटामध्ये भगवंत माधुर्य रसाचं आस्वादन घेत असताना एक घटना घडते मंडळीनो. स्वर्गामध्ये अशी एक घटना घडते की स्वर्गामध्ये चर्चा चालू आहे की सध्या भगवंत कुठे आहेत. काही ऋषींची आणि देवतांची चर्चा चालू आहे. अहो त्या भगवंतांची विष्णूंची लीला काय चालू आहे, सध्या काय कुठे आहेत भगवंतांची काय लीला चालू आहे. आणि मग चर्चा झाली तिकडे की म्हणे भगवंतानी अवतार घेतलेला आहे. कुठे घेतला अवतार भगवंतानी? म्हणले भगवंतानी अमक्या अमक्या ठिकाणी या ब्रह्मांडामध्ये, ज्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजीला किती डोके आहेत, किती डोके आहेत? लक्षण आहे तुमचं माझ्याकडे. ब्रह्माजीला किती डोके आहेत? बरेच जण 4 म्हणतात, कोणी 3 म्हणतात. किती जणांना वाटतं की ब्रह्माजीला 3 डोके आहेत? हात वरती करा. खरं बोलायचं, आपलं काय खोटं काय बोलायचं. ब्रह्माजीला 3 डोके आहेत. किती जणांना वाटते? हात वरती करा. बऱ्याच जणांचा हात वरती येतो, 70-80%. ब्रह्माजीला 4 डोके आहेत असं किती जण वाटते? हात वरती करा. अरे काही जणांनी डबल हात वरती केलाय. आम्ही दोन्ही पक्षातले. ज्यांनी 3 म्हटल्यानंतर हात वरती केला ना, त्याने टीव्ही मधलं महाभारत बघितलं असेल, रामायण बघितलं असेल. त्यांनी हे ग्रंथरूपी रामायण नाही वाचलेलं आहे. तर हे वाचलं तर समजणार की ब्रह्माजीला 4 डोके. टीव्ही मध्ये 3च दिसत ना, पुढं मागचं दिसत नाही ना, त्यामुळे तुम्ही 3 म्हटलं असं. चतुर्मुखी ब्रह्मा ज्या ब्रह्मांडाचा आहे, त्या ब्रह्मांडामध्ये पृथ्वी आहे. त्या पृथ्वीवरती अयोध्या नावाचं ग्राम आहे. आणि तिकडे प्रभूंनी अवतार धारण केलेला आहे. आणि आता अशी काही दिवसापूर्वीच घटना घडलेली आहे की ज्या प्रभूंनी वनगमन केलेलं आहे. आणि हे प्रभू आता चित्रकूट धामामध्ये वनामध्ये गेलेले आहे. जेव्हा ही चर्चा झाली त्यावेळेला इंद्राचा मुलगा होता जयंत. इंद्राच्या मुलाचं नाव आहे जयंत. हा इंद्राचा मुलगा म्हणला मला त्या प्रभूचं दर्शन करायचंय, त्या भगवंताचं मला दर्शन करायचंय. म्हणजे ठीक आहे. त्या इंद्राचा मुलगा प्रभूंचं दर्शन करण्यासाठी आता या पृथ्वी लोकावरती आलेला आहे. आणि या पृथ्वीवरती आल्यानंतर त्याने बघितलं की हा चित्रकूट कुठे आहे, चित्रकूट हे धाम कुठे. शोधत 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 ते आले, चित्रकूट धामापर्यंत आले. आणि जेव्हा या चित्रकूट धामापर्यंत आले त्यावेळेला त्याने ते दृश्य पाहिलं. एक सुंदर अशी एक स्त्री आहे, एका झाडाला टेकून अशी बसलेली आहे. आणि त्या स्त्रीच्या मांडीवरती एक माणूस झोपलेला आहे, डोकं ठेवलेलं आहे त्याने. एक साधारण व्यक्ती आहे, तिच्या जटा झालेल्या आहेत. त्या व्यक्तीच्या वल्कल वस्त्र आहेत, अंगावर पूर्ण कपडे सुद्धा नाही, वनवासाचा वेश आहे. आणि तो व्यक्ती इथे बसलेला आहे मांडीवरती डोकं ठेवून. मग हे पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या जयंतला
वाटलं की अरे 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 अरे, हा असला भगवंत कसला, वनवासाची कपडे घातलेली आहेत आणि बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेलं आहे. असा कुठं भगवंत असतो का? भगवंत म्हणजे कसा असा असावा, सिंहासनावर बसलेला असावा, सगळे त्याला वारं घालत असतील, सोन्याचा मुकुट असेल आणि भगवंत राज्य करत असतील आणि कसं काय असेल अशी कल्पना करून तो आला होता. पण जेव्हा वनवासी रामाचं दर्शन झालं त्याला, त्यावेळेला तो जयंत कन्फ्युज झाला थोडासा, तुझं डोकं काही चाले ना. तात्काळ त्याने एका कावळ्याचं रूप घेतलं. कोणाचं रूप घेतलं? रूप तरी घ्यायचं दुसरं कोणाचं तरी. त्या कावळ्याचं रूप घेतलं, त्या मुलाने रूप घेतलं त्या जयंताने, इंद्रपुत्र जयंत. आणि हा जयंत त्या कावळ्याचं रूप घेऊन आल्यानंतर या ठिकाणी रामायणामध्ये वर्णन आहे की त्याने सीता माता बसलेली आहे, हळूच हा कावळा आला आणि सीतेच्या चरणावर त्याने चोच मारली. जेव्हा सीतेच्या चरणावर चोचीचा प्रहार केला त्यावेळेला त्या सीतेच्या चरणामधून रक्त यायला लागला, असं वर्णन आहे. पण सीता माता थोडी हललेली नाहीये. सीता माता विचार करते की जर मांडी हलवली तर माझ्या प्रभूंची झोपमोड होईल, ही बिचारी सहन करते. पण हा कावळा काही थांबायला तयार नाही. ह्या कावळ्याने पुन्हा एक चोच मारली, पुन्हा एक चोच मारली, तरी सुद्धा सीतेनं थोडी सुद्धा मांडी, फार त्रास होता सीता मातेला, सीता मातेने थोडी सुद्धा मांडी हलवली नाही. हे प्रभू राम आणि सीतेच्या प्रत्येक अशा आचरणामधून लक्षात येते किती प्रेम आहे दोघांचं. हा प्रसंग तुमच्या आमच्या बाबतीमध्ये झाला असता तर आपण काय केलं असतं? काय केलं असतं? ताडकन उठलं असतं आपण. पण प्रभू रामचंद्रांची झोप मोडू नये म्हणून सीता माता सहन करते. तिचे रक्त आहे, सीतेच्या चरणामधून आलेलं बाहेर रक्त आहे, ते रक्त वाहत 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 प्रभू रामचंद्रांच्या चरणाला स्पर्श केलं. आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या चरणाला ते रक्त स्पर्श केलं, ते गरम गरम रक्त लागल्यानंतर प्रभू रामचंद्रांना तात्काळ जाग आली आणि प्रभू रामचंद्रांनी पाहिलं की अरे रक्त कुठून येतं हे सगळं. त्यावेळेला तात्काळ त्यांनी पाहिलं की एक कावळा आहे आणि हा कावळा सीतेच्या चरणावरती असं चोच मारतोय. प्रभू रामचंद्रांचा एक स्वभाव या ठिकाणी दिसून येतो. पहा मंडळी, आणि प्रभाव पण पहा. प्रभू रामचंद्रांनी तात्काळ कशाचाही विचार न करता त्या तिथला एक गवताची काडी उचलली आणि गवताची काडी घेतली आणि या गवताची काडी प्रभूंनी काय केली, त्या कावळ्याच्या दिशेने अशी मारली. आता एकनाथी रामायण जर तुम्ही उघडलं, भावार्थ रामायण, एकनाथ महाराज थोडस वेगळं वर्णन करताय त्या रामकथेचं. त्या भावार्थ रामायणामध्ये वर्णन आहे की सीतेच्या चरणावर नाही, हा कावळा इतका नालायक होता की सीतेच्या स्तनावरती त्याने प्रहार केला, असंही वर्णन आहे. तसं वर्णन येईल पुढं. पण हा जो कावळा आहे, या कावळ्याच्या दिशेनं प्रभूंनी एक गवताची काडी घेतली आणि अशी फेकली. असं म्हणलेलं आहे की ती गवताच्या काडीचा धनुष्यबाण तयार झाला. त्या गवताच्या काडीचं ब्रह्मास्त्र तयार झालं आणि प्रभू रामचंद्रांनी जो बाण काढलेला आहे किंवा बाण घेतलेला आहे त्याला अमोघ असं म्हणतात. काय म्हणतात? अमोघ. अमोघ या शब्दाचा अर्थ असा आहे की एकदा जर प्रभूंनी बाण काढला, कशासाठी काढला? अमक्या अमक्या व्यक्तीला मारण्यासाठी. जोपर्यंत तो बाण तिकडे जात नाही, लक्ष भेदत नाही, तोपर्यंत तो बाण माघारी येत नाही. याचं नाव आहे अमोघ. ते काम करूनच येणार तो बाण, म्हणून शब्द प्रचलित आहे. काय? रामबाण. आपण म्हणतो की नाही, रामबाण औषध आहे. रामबाण औषध म्हणजे ते काम करणारच, कारण प्रभूंचा बाण कधी वाया जात नाही, प्रभू रामचंद्रांचा. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी ते गवताची काडी टाकली, त्याचा धनुष्यबाण तयार झाला
आणि हा बाण त्या कावळ्याच्या मागे लागलेला आहे. आणि जसा कावळ्याच्या मागे बाण लागला, तुम्ही भगवंताला शिव्या द्या, पुढं उभा राहून शिव्या द्या भगवंताला, भगवंत तुमचं काही वाटोळ करणार नाही. पण जर तुम्ही भगवंताच्या भक्तांना त्रास दिला, संतांना त्रास दिला, भगवंत कधीच सहन करत नाही. कित्येक उदाहरणं ऐकतो पण शास्त्रामध्ये. म्हणून भगवंताला तुम्ही काही बोलला, भगवंत सहन करतील. पण संतांना आणि भक्तांना जर तुम्ही त्रास दिला, भगवंत सोडणार नाहीत, कदापि सोडणार नाही. कारण भक्तांवर सर्वात जास्त भगवंताचं प्रेम भक्तांवरती आहे. प्रभू रामचंद्रांचं सीतेवरती प्रेम आहे, श्रीकृष्णांचं राधेवरती सर्वात जास्त प्रेम आहे. कारण सर्वोत्तम भक्त राधा आहे, सर्वोत्तम भक्त सीता आहे. अरे साधारण भक्तावरती जर संकट आलं तर भगवंत धावून येतात. आज तरी भक्तीची पराकाष्ठा असणारी आमची सीता माता, या सीता मातेवरती प्रहार झालेला आहे. प्रभू गप्प बसतील का? तात्काळ प्रभूंनी बाण सोडलेला आहे. असं म्हणलेलं आहे की थांब 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 थांब, झोपडीत जातो, बाण घेऊन येतो आणि मग तुझ्या अंगावर सोडतो. ती काडीच उचलली आणि काडीचाच बाण गेला आणि त्यांच्या अंगावरती टाकला. मग त्यावेळेला ह्या जयंताला समजलं, अरे बापरे, म्हणले खरंच भगवंत आहे म्हणले. बरं, काडीचा बाण केला आणि गवताच्या काडीचा बाण करतो म्हणजे हा खरंच भगवंत आहे. तो कावळा पळायला लागला, मूळ रूपामध्ये आला तो, मनुष्य रूपामध्ये, त्या देवताच्या रूपामध्ये आला तो जयंत. आणि हा जयंत पळायला लागलाय, पळत 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 गेला. जाणार कुठे? घरी, स्वर्गामध्ये गेला. त्याचा बाप इंद्र पळत 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 गेला. बाबा बाबा बाबा, वाचवा वाचवा वाचवा. काय झाले काय झाले? रामाचा बाण मागे लागलाय. रामाचा बाण मागे लागलाय. ते म्हणले दरवाजा बंद करून घेतला. बापाने दरवाजा बंद करून घेतला. म्हणले अरे मूर्खा, तुला सांगितलं होतं ते भगवंत आहे म्हणून, त्यांची परीक्षा घ्यायला गेलास तू. आणि त्यामुळे या ठिकाणी वडिलांनीच दरवाजा बंद करून घेतला इंद्राने. म्हणले हा प्रवेश नाही तुला, म्हणले चल चालतो, म्हणले मला मारायचं नाही, म्हणले राम बाण काय असते मला चांगलं माहिती आहे, म्हणले तुला मारायचंय तू मर, म्हणले मला नाही मारायचंय, म्हणले. अशा प्रकारे वडिलांनी दरवाजा बंद करून घेतला स्वर्गाचा. म्हणले आता बघ, म्हणले पुढचं कोणतरी बघ, म्हणले पुढच्या घरी जा. पुढच्या घरी गेले. कुठे गेले? ब्रह्मलोकामध्ये गेले, ब्रह्माजींकडे गेले. ओ ब्रह्माजी ब्रह्माजी ब्रह्माजी, अहो माझ्या मागे बाण लागलाय, राम बाण लागलेला आहे. ब्रह्माजी म्हणले काय केलं? म्हणले असा अपराध झाला, म्हणले माझ्याकडून अपराध झाला. म्हणले ठीक आहे, म्हणले नमस्कार, लांबूनच नमस्कार तुला. प्रभू रामचंद्रांप्रती तू अपराध केलेला आहेस, म्हणले तुला क्षमा नाही, म्हणले आता तू जा, म्हणले तर मलाही कोड्यात टाकशील, म्हणले मलाही संकटामध्ये टाकशील तू. ब्रह्माजींनी पण दरवाजा बंद करून घेतला. हा इंद्र पुत्र जयंत आता गेलेला आहे महादेवांकडे, कैलास पर्वतावरती. आणि महादेवांकडे गेल्यानंतर हा इंद्रपुत्र तिकडे गेल्यानंतर महादेवांना सांगितलं. महादेवांनी बघितलं, लांबूनच कळालं यांना महादेवांना. महादेव तर तात्काळ ओळखतात. महादेवांनी बघितलं की अरे हा येतोय, याच्या पाठीमागं ब्रह्मास्त्र लागलंय, रामबाण आहे. असं म्हणल्यानंतर मग त्यांनी विचार केला की यालाही लांबूनच प्रणाम करू. महादेवांनी सुद्धा म्हणले हा तू जा, म्हणले आता मला संकटात टाकू नकोस, म्हणले रामबाण आहे, म्हणले रामबाण. हा निशाणा साधल्याशिवाय राहणार नाही. बिचारा जयंत पळून 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 थकला, रडायला लागला, काही समजेना, बाण काय पाठ सोडेना. इतक्यात एक घटना घडते. महर्षी नारद तिकडे उपस्थित होता. बोलो नारायण 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 नारायण
मुनी प्रकट झाले. नारायण नारायण चिपळ्या विणा घेऊन नारद मुनी प्रकट झाले. नारद हे सर्वांचे गुरु आहेत खरं तर. असं नारदांचं नाव तर खराब केले लोकांनी, हा कळीचा नारद नाही. तर ते कळ लावतात चांगल्यासाठीच बरं का, जीवाचं कल्याण व्हावं म्हणूनच कळ लावतात. थोडी फोडणी मसाला घेऊन फिरत असं सारखे ते. कुठं प्रत्येक ठिकाणी फोडणी टाकतात, फोडणी टाकली काहीतरी घडतं, पण चांगलंच घडतं बरं का नारदाला. सुरुवातीला वाटतंय असं कसं काय संकट आलं आमच्यावरती, पण नारद कधी कोणाचं वाईट करत नाही. नारद ज्यांची बात बोललेलं कधीच रद्द होत नाही त्याचं नाव नारद. आणि एका संतांनी सांगितलं, ना म्हणजे नारायण, जे नारायणाला देतात लोकांना, देव घ्या कुणी देव, ते म्हणजे नारद. नारायण देणारे नारद. हे नारद मुनी इकडे प्रकट झाले. आणि नारद मुनी काय केलं मंडळीनो, त्या ठिकाणी त्या इंद्रपुत्र जयंताला पाहिला. म्हणले अरे 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 काय पळतोस म्हणले तू, काय झालं? अहो बाण लागला, बाण लागला, राम बाण माझ्या पाठीमागे लागलेला आहे. बर बर बर, काय केलंस? नाही म्हणले मी परीक्षा घ्यायला गेलो त्या भगवंताची. मला वाटलं हा भगवंत नाही म्हणले, पण निघाला भगवंतच. आणि मग असं झाल्यानंतर ते म्हटले, तू एक काम कर म्हणले, तू आता काय कर, सरळ चित्रकूट मध्ये पुन्हा माघारी जा म्हटले. ज्या ठिकाणी तू हा अपराध केला, ज्यांच्या चरणी अपराध केला, तिकडे माघारी जा. तिकडे माघारी जा म्हणलं. म्हणले अहो त्यांचाच बाण माझ्या मागे लागलाय, त्यांच्याच घरी मला परत माघारी पाठवताय. आणि काय म्हणून कुठल्या तोंडानं माफी मागायची? त्याच्या बायकोला मी एवढा त्रास दिला, कुठल्या तोंडानं माफी मागायची मी? ते म्हटले, नारद म्हटले काही नाही, जेवढं मी सांगतो तेवढं ऐकायचं. तू जायचं, प्रभू रामचंद्रांच्या पायावर डोकं ठेवायचं, आणि प्रभू विचारतील का रे काय अपराध केला होतास तू माझ्या प्रती, काय तुला काय काय झालं होतं, मा झाला होता तुला, विचारतील काहीतरी. तेव्हा फक्त एवढंच म्हणायचं, हे प्रभू तुमचा प्रभाव पाहण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे. मी भक्ताला त्रास दिल्यानंतर त्या भक्तावर तुमचं किती प्रेम आहे हे पाहण्यासाठी म्हणे मी हे सगळं केलेलं आहे. म्हणे चोच मारलेली तुमच्या पत्नीच्या पायावर, तुमचा मला प्रभाव पाहायचा होता. मग आता कशाला माघारी आलायस? म्हणे आता मी तुमचा स्वभाव पाहण्यासाठी पुन्हा आलेलो आहे. पहिले प्रभाव तर मी पाहिला, भरपूर तुमचा मोठा प्रभाव आहे, पण आता मला बघायचं आहे की एवढी मोठी चूक करून सुद्धा जर तुम्ही मला क्षमा करत असाल, तुमचं ते करुणामय स्वभाव पाहण्यासाठी मी आता आलेलो आहे. अशा प्रकारे तो जयंत बोलला. नारदांनी सांगितलं असं बोल म्हणून. नारद फार हुशार आहे. हे संत मंडळीच आपल्याला भगवंताकडे पोहोचवतात बरं का. अशा प्रकारे आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान फार महत्वाचं आहे. जे गुरु आहे ते गुरु साधू संत यांचं कामच तेच आहे. तुकाराम महाराज सांगतात की निरंतर मज जागविती, शिकविती, सांभाळिती. जागवायचं काम करतात. उठा उठा जागे व्हा, हे संतांचं काम आहे, गुरुचं काम आहे. अशा प्रकारे या जयंतने प्रभू रामचंद्रांकडे माघारी गेलेला आहे आणि शरणागती घेतलेली आहे, शरण गेलेला आहे भगवंतांना. आणि प्रभूंचा एक स्वभाव आहे आता प्रभू रामचंद्रांचा, तो मी वर्णन करणार आहे या ठिकाणी. की शरणागती घेतल्यानंतर शरणागती कशी घ्यायची भगवंताची, काय बोलायचं, भगवंताच्या पुढे गेल्यानंतर काय बोलायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच जणांना माहिती नाही, भगवंता पुढे गेलं की डोळे झाकतात, काय मागतात काय समजत नाही. अरे किती सुंदर रूप आहे त्या श्रीकृष्णांचं, पांडुरंगाचं. संतांनी वर्णन केलं की डोळा भरून पाहू द्या आम्हाला तुमच्या रूपाला. आणि देवापुढे गेलं की लोक हात जोडतात आणि असं बघत बसतायत, डोळे झाकून काय मागतायत, काहीतरी मागणं मागतायत. भगवंतांकडे गेल्यानंतर काय म्हणायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे. हरे प्रभु हम भी शरणागत है, स्वीकार करो तो जाने। प्रभु हम भी शरणागत है, स्वीकार करो तो जाने। अब हमें पति
पतित से पावन, अब हमें पतित से पावन, सरकार करो तो जाने। अब हमें पतित से पावन, सरकार करो। जेव्हा आपण भगवंतांकडे जातो ना, त्या वेळेला एक मागणं मागायचंय भगवंतांकडे. काय मागणं आहे? हे प्रभू, आम्ही तुम्हाला आता शरण आलेलो आहे. शरण शरण आलो तुझ भगवंता, तुम्ही आमचा स्वीकार करा. स्वीकार करण्याचं कारण काय हो? भगवंताने आम्हाला का स्वीकार करावं? कारण भगवंताचं एक नाव आहे, या प्रभूचं एक नाव आहे मंडळीनो, पतित पावन जय श्रीराम. आपण नेहमी म्हणतोय, त्या भगवंताच्या नावाच्या पुढे काय लावलंय? पतित पावन. असं म्हणलेलं नाही की त्या संतांनी वर्णन केलं किंवा त्या भगवंतासंग भांडू शकता तुम्ही. भगवंताच्या पुढे गेल्यानंतर भांडण करा. काय म्हणून भांडा? एवढी मोठी उपाधी घेऊन का फिरताय तुम्ही नावाच्या पुढे तुमच्या? काय उपाधी घेतली भगवंतानी? पतित पावन. संत भांडतात आमचे. अहो, एवढा मोठा नालायक पतित हा जीव तुमच्या पुढे उभा राहिलाय. मला पावन नाही करणार तुम्ही? काय उपयोग आहे तुमचा हो? काय उपयोग आहे? विठेवर कशाला उभा राहिलाय तुम्ही? त्या नालायकाचा उद्धार करता येत नाही तुम्हाला? असं म्हणून त्या देवाशी भांडायचं. देवाशी काय बोलायचं हे समजायला पाहिजे. डोळे झाकून नाही उभं राहायचं. आणि म्हणून भगवंताला म्हणायचं, हे सरकार, भगवंताना सरकार म्हणलेलं आहे, तुम्ही आमचा स्वीकार करा, नाहीतर मग काय? पतित पावन नाम किसेर लागिया. नामदेव महाराज आपल्या अभंगामध्ये वर्णन करतायत की भगवंता, तुमचं पतित पावन नाव तुम्ही काढून टाका, काही गरज नाही त्याची. तुम्ही माझा उद्धार करा, नाहीतरी नाव तरी काढून टाका. अभंगामध्ये नामदेव महाराज वर्णन करतात. प्रेमी जन तुमको पाते, तुम भक्ति भाव से आते। प्रेमी गण तुमको पाते, तुम भक्ति भाव से आते, तुम भक्ति भाव से आते। हम कुटिल हृदय से कलुषित, हम कुटिल हृदय से कलुषित, उपचार करो तो जाने। प्रभु हम भी शरणागत है, स्वीकार करो तो जाने। काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? तुम्ही आम्ही भगवंता, तुम्ही तर भेटता हो, भेटता त्या वृंदावनच्या गोपीला तुम्ही भेटता, कारण ते प्रेमी भक्त आहे, महान भक्त आहेत. त्या मीराबाईला तुम्ही भेटला, महान भक्त आहेत. मोठमोठ्या संतांना तुम्ही भेटी गाठी दिल्या, आलिंगन केली त्या प्रेमी भक्तांना, ते भाव भक्ती करणारे आहेत. पण आमच्या सारख्या लोकांचं काय हो, ज्यांचं हृदयामध्ये भरपूर घाण भरलेली, आमच्या काम, क्रोध, लोभ, मत्सर, निंदा, ईर्ष्या, द्वेष, आमचं हृदय असं कलुषित झालेलं आहे, हे मळून गेलं, मलिन झालेलं हृदय आहे. अशा आमच्यासारख्या कलुषित हृदयाच्या लोकांसाठी काय उपाय आहे का हो? आमचा नाही का तुम्ही प्रभू स्वीकार करणार? तुमच्यासाठी महान महान भक्तांनाच फक्त दर्शन देणार का तुम्ही? आमचाही स्वीकार करा आणि आमच्या हृदयाला ही जी काही घाण झालेली आहे त्याच्यावर थोडा उपचार करा. तुम्ही या हृदयावर उपचार करा, या हृदयामध्ये तुम्ही या आणि स्थान ग्रहण करा. प्रभु हम भी शरणागत है,
स्वीकार करो तो जाने। प्रभु शरणागत है, स्वीकार करो तो जाने। मुख से क्या मैं सुनाए, हम कैसे तुमको पाए। मुख से क्या तुम्हें सुनाए, हम कैसे तुमको पाए। हम कैसे तुमको पाए। अगणित अपराध किए हैं, अगणित अपराध किए हैं। उद्धार करो तो जाने। प्रभु हम भी शरणागत हैं, स्वीकार करो तो जाने। भगवंतांकडे प्रार्थना करायला पाहिजे. काय प्रार्थना करायला पाहिजे? भगवंता बुद्धी तर दिली आहे, पण चालत नाही हो. या मुखाने काय म्हणून तुमचं गुणगान करू मी, या तोंडाने मला काही समजत नाही तुमचं कसं गुणगान करू. कारण मी भरपूर पाप केलेलं आहे, भरपूर अपराध केलेले आहेत, आणि त्यामुळे प्रभू तसं शरण यायच्या लायकीचा मी नाहीये, तुमच्या पाया पडायचे लायकीचा मी नाहीये. पण तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर कृपा करा. कारण अनाकारण विनाकारण कृपा करण्यासाठी पण तुम्ही प्रसिद्ध आहात. आता फक्त या दीनहीनावरती, या पतित वरती, त्या कलुषित हृदयाच्या व्यक्तीवरती कृपा करा. कारण मी आज तुम्हाला शरण आलोय भगवंता, अशी प्रार्थना भगवंतांकडे हा जयंत करत आहे. प्रभु हम भी शरणागत हैं, स्वीकार करो तो जाने। प्रभु हम भी शरणागत है, स्वीकार करो तो जाने। करतार करो तो जाने। शरणागत हो जाने। उपचार करो तो जाने। उपचार करो तो जाने। उद्धार करो तो जाने। उद्धार करो तो जाने। स्वीकार करो तो जाने। प्रभु हम भी शरणागत है, स्वीकार करो तो जाने. अनेक अनेक जन्मामध्ये मी भरपूर पाप केलेली आहे. अशी मला असं भगवंतापुढे यायचं सुद्धा भीती वाटते. म्हणून भगवंता तुम्ही काय करा, कृपया माझ्यावर दया करा. कारण वाल्मिकी रामायणामध्ये एक असा प्रसंग आहे की त्या ठिकाणी विभीषण महाराज लंकेमधून येतात, रावणाचा भाऊ विभीषण, आणि प्रभूंना विनंती करतात, प्रभू मला शरणागती द्या. आणि मग त्यावेळेला वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी ऋषी एक श्लोक लिहितात, सकृदेव प्रपन्नाय तवास्मिति च याचते, अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येते व्रतं मम. सकृदेव प्रपन्नाय, जो कोणी या प्रभू रामचंद्रांच्या पुढे जातो आणि प्रभू रामचंद्रांच्या पुढे जाऊन दोन्ही हात असे वरती करतो आणि दोन्ही हात वरती करून काय म्हणतो, हे राम मी तुमचा आहे, मी आज हे सगळं सोडलेलं आहे. दोन्ही हात म्हणजे हातात काही नाहीये, असं मुठी पण नाही बांधायची, म्हणजे काय धरलंय असं नाही, सगळं सोडलेलं आहे. हे पहा माझ्या हातात काय आहे का, सगळं सोडलेलं आहे. कोणासाठी? तुमच्यासाठी. दोन्ही हात असे वरती करायचे आणि भगवंतांपुढे म्हणायचं. असं विभीषणाने केलं. जेव्हा विभीषण भेटायला आला प्रभू रामचंद्रांना, दोन्ही हात वरती केले आणि म्हणले, हे राम मी तुमचा आहे, आज मी रावणाचा भाऊ म्हणत नाही मी, किंवा मी लंकेचा रहिवासी नाही, आज मी तुमचा आहे, असं विभीषणाने सांगितलं.
प्रभू रामचंद्राला. दोन्ही हात वरती केले आणि तात्काळ प्रभू रामचंद्राने त्याला स्वीकार केला, आपल्या पक्षामध्ये घेतले. याचं कृष्ण लीलेमध्ये सुद्धा सुंदर उदाहरण सापडतं द्रौपदीचं. द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण चालू आहे त्यावेळेला द्रौपदीने पण हेच केलं. जेव्हा ते दुःशासन साडी ओढायचा, द्रौपदीची साडी ओढत असताना या ठिकाणी दुःशासनाने इतका जोर लावलेला आहे, त्यावेळेला द्रौपदीला समजलं की माझी ताकद कमी पडते. मग तिने काय केलं, दोन्ही हाताने साडी धरली होती, मग नंतर ओढल्यामुळे एक हातातून साडी निसटून गेली, एकाच हाताने पकडली. नंतर त्यात पण हातातून ती साडी निसटून गेली. दोन्ही हातातून साडी निसटल्यानंतर द्रौपदी काय करते, आपल्या दातामध्ये साडी धरते. दातामध्ये साडी धरल्यानंतर द्रौपदीने आता किती बळ लावणार, एक स्त्री किती एका पुरुषापुढे किती बळ लावणार. आणि मग त्या ठिकाणी त्या द्रौपदीची साडी जेव्हा तो ओढतो, दातातली साडी पण खाली पडते. आता मात्र द्रौपदी करते काय, तिच्याकडे काहीच उपाय राहत नाही. द्रौपदी सुद्धा दोन्ही हात वरती करते. दोन्ही हात वरती करून श्रीकृष्णांना जोरदार हाक मारते. हे गोविंद, हे मुरारी, मोठ्याने हाक मारते द्रौपदी दोन्ही हात वरती. आणि तात्काळ भगवान श्रीकृष्ण तिकडे प्रकट होतात. हरी बोल. भगवंत प्रकट झाले. दोन्ही एखाद्या चोराला पकडले की नाही, चोराला पकडले की पोलीस काय करतात, काय करतात, अशी बंदूक दाखवतात. हँड्सअप, हँड्सअप म्हणजे हात वरती करा. चोर काय करतो, सगळं काय असेल हातातलं काय सगळं खाली टाकतो, असं करतो. तसं भगवंतांच्या पुढे गेल्यानंतर पहिल्यांदा दोन्ही हात वरती करायला पाहिजे. कधी मंदिरात दर्शनाला गेला तुम्ही, दोन्ही हात वरती करून आणि काय म्हणायला पाहिजे, भगवंता मला शरणागती द्या. आणि विभीषण काय बोलला, त्या विभीषणासारखी प्रार्थना करायला पाहिजे. काय, हे राम तुम्ही माझे आहात, या संसारात माझं कुणी नाही, मी अनाथ आहे, अनाथ, मी अनाथ आहे, अनाथ, माझं कुणीच नाही या संसारामध्ये, आणि तुम्हीच माझे मायबाप आहात. हे राम तुम्हीच माझे आहात आणि मी तुमचा आहे. असं भगवंताच्या पुढे गेल्यानंतर करायला पाहिजे. दोन्ही हात वरती करून सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे आणि काय म्हणायचंय, राम माझा 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 माझा, राम माझा मी श्रीरामाचा. राम माझा 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 माझा, राम माझा मी श्रीरामाचा. राम माझा 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 माझा, राम माझा मी श्रीरामा. कंटाळा करू नका, टाळी वाजवा. माझा माझा माझा, राम माझा मी श्रीरामाचा. राम माझा राम माझा मी श्रीरामाचा. 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 म्हणायचं पण आहे बरं का, नुसती टाळी नाही वाजवायची. राम माझा मी श्रीरामाचा. राम माझा मी श्रीरामाचा. राम माझा मी श्रीरामाचा. राम माझा 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 माझा, राम माझा मी श्रीरामाचा. राम माझा 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 माझा, राम माझा मी श्रीरामाचा. राम माझा 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 माझा, राम माझा मी श्रीरामाचा. माझा 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 माझा, राम माझा मी श्रीरामाचा. राम माझा मी श्रीरामाचा. राम माझा मी श्रीरामाचा. राम माझा मी श्रीरामाचा.
भगवंतांच्या पुढे गेलं की असे दोन्ही हात वरती करायचे आणि म्हणायचं, एवढंच म्हणायचं. काय काय म्हणायचं? राम कुणाचा आहे? राम कुणाचा आहे? माझा. मोठ्याने म्हणा. आता एक तुमचा जर लेकरू असेल, पुढे विचारले लेकरू कोणाचं आहे? माझा आहे की भैया? लगेच धसक्याने हिसक्याने म्हणता की नाही तुम्ही? असं म्हणता की नाही आपण? मग राम म्हटल्यानंतर एवढं माझं आहे, एवढं असं कशाला? राम कोणाचा आहे? हो. खुर्चीवर बसलेल्यांचा अजून आवाज येत नाही. तुमचा नाही का राम? खुर्चीवर बसलेल्यांचा राम नाहीये? अरे राम कोणाचा आहे? आता इकडून नाही आला आवाज. राम कोणाचा आहे? छान. आणि पुढे काय? तुम्ही कोणाचे आहे? रामाचे. हे वधवून घ्यावं लागतंय, कारण आता आम्ही म्हणतोय की आम्ही, तुम्ही कोणाचे? मी पाटलाच आहे हो. तुम्ही कोणाचे? मी माऊच आहे हो. तुम्ही कोणाचे? मी माझ्या बायकोच आहे हो. यांनी काही कल्याण नाही होणार आहे. कल्याण तर तेव्हा होईल जेव्हा तुम्ही असं म्हणाल की मी कोणाचा? कोणाचा? मी रामाचा. म्हणून भगवंतांपुढे गेल्यानंतर काय मागणं मागायचं मंडळी समजायला पाहिजे. एवढंच मागायचं, भगवंता मला शरण द्या, तुम्ही मी शरण आलेलो आहे, शरणागती द्या आणि माझा स्वीकार करा. आता कावळ्याची कथा राहिली की मध्येच, लक्षात आहे का तुम्ही? आहे का? हा इंद्रपुत्र जयंत कावळा बनून आला, सीता मातेच्या चरणावर प्रहार केला याने, आणि सीता मातेच्या चरणावर प्रहार केल्यानंतर मंडळीनो भगवंतानी बाण सोडला, पूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरला, कुणीही आश्रय दिला नाही. त्याच्यावर एक समजतं, जर रामाने टाकून दिलं तर कुणीच स्वीकार करत नाही. म्हणून रामाचे म्हणा तुम्ही. रामाने जर टाकून दिलं ना, तुम्हाला कुत्र विचारणार नाही. मग ब्रह्माजी, इंद्र, चंद्र सुद्धा त्यांनी सुद्धा विचारलं नाही, स्वतःच्या मुलाला विचारलं नाही. म्हणून तुम्ही रामाचे बना, आपण रामाचे बनूया. आणि म्हणून तो कावळा आला आणि भगवंतानी आपला स्वभाव दाखवला. प्रभू रामचंद्र एवढे रागावलेले आहेत, परंतु प्रभू रामचंद्राने सीता मातेकडे पाहिलं. सीता मातेच्या डोळ्यामध्ये करुणा आहे, आईचं हृदय आहे. सीता माता डोळ्यातून सांगते, सीतेच्या डोळ्यातले भाव सांगतात, असू द्या हो, असू द्या, आपलंच पोरग आहे. हा जयंत सुद्धा भगवंताच पोरग लेकरू आहे किंवा एका दृष्टिकोनातून आम्ही सगळी भगवंताची लेकर आहे. विठू माझा लेकरू, आपण लेकर आहे भगवंताची. कावळा पण भगवंताच लेकरू आहे. आणि मग ते म्हणले की माफ करा, असं डोळ्यातून दिसलं सीता मातेच्या. आणि मग त्या ठिकाणी काय झालं, जेव्हा इंद्रपुत्र जयंत आला, प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, अरे माझ्या भात्यातून निघालेला जो बाण असतो तो अमोघ असतो, तो गेला तर सहजासहजी माघारी येत नाही. काय होतं, तो निशाणा साधूनच माघारी येतो म्हणे. मग काय करायचं आता? म्हटले ठीक आहे, तो बाण निघालेला आलेला जो बाण आहे त्या कावळ्याच्या डोळ्यामध्ये घुसला, असं म्हणलेलं आहे. डावा डोळा, तो डावा डोळा फोडून टाकला कावळ्याचा. अशा प्रकारे आंधळ केलं एका डोळ्याने त्या कावळ्याला. आणि भगवंत म्हटले, आजपासून कावळ्याला एकच डोळा असेल म्हणे. कावळ्याला किती डोळे? दिसताना दिसतो 2 डोळे, पण कावळ्याचा एकच डोळा असतो, त्यातूनच कावळा पाहू शकतो. प्रभू रामचंद्रांनी शाप दिला, म्हणले तुला एकाच डोळ्याने दिसेल म्हणले. दुसरा शाप दिला भगवंतानी कावळ्याला. काय म्हणले? ज्या चोचीने या सीता मातेच्या चरणावर तू प्रहार केला, त्या चोचीने तुला नेहमी घाणच खावी लागेल म्हणे. म्हणून कावळा जो आहे ना, कावळ्याच्या पुढे धान्य ठेवा, खात नाही. गुलाबजामुन आणून ठेवा, तो खाणार नाही.
तो कावळा नेहमी कुठे सापडतो? उकिरंड्यावर. घाणीच्या साम्राज्याचा, उकिरंड्याचा राजा असतो कावळा. तुकाराम महाराज काय म्हणतात? कावळा हौशीने पाळीला परी तो जातीवरी गेला. तुम्ही कावळा घेतला आणि हौशीनं जरी पाळला की नाही, पण त्याची जात तो दाखवणारच. त्याला जेव्हा भूक लागणार ना, तेव्हा तो विष्टाच खाणार. त्या उकिरंड्यावर कचराच खाण्यासाठी जाणार तो कावळा. हा प्रभू रामचंद्राने दिलेला शाप आहे त्या कावळ्याला. बर, अजून एक शाप दिला प्रभू रामचंद्राने. आयुष्यात म्हणले तू एकदाच स्त्रीचा संग करू शकशील, म्हणून कावळा जो आहे, कावळ्याचं एकदाच मिलन होतं मादी बरोबर. तर 3 शाप प्रभू रामचंद्राने कावळ्याला दिले. आणि मग रडायला लागला तो बिचारा. प्रभू प्रभू प्रभू, बास बास, किती शाप देत आहे. प्रभू फार रागवलेले आहे. तो सीतेवर फार प्रेम आहे. सीतेला कोणी काय केलं तर भगवंताला नाही सहन होत. आणि मग या ठिकाणी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हटले. काही उपशाप दिले प्रभू रामचंद्राने त्याला. म्हणले जरी तुझ्यामध्ये एवढे दुर्गुण असले, एक डोळा जरी तुला नसेल, पण दुसरा जो उजवा डोळा आहे तुझा, त्या डोळ्यामध्ये म्हणे 2 डोळ्याची शक्ती असेल म्हणे, एकाच डोळ्यामध्ये. म्हणून आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, काय काय कावळ्यासारखी नजर आहे हो. म्हणतो की नाही आपण, काय म्हणतो? कावळ्यासारखी नजर आहे. कारण 2 शक्ती त्या एका डोळ्यामध्ये भगवंतांनी दिलेली आहे कावळ्याला. दुसरं वरदान कावळ्याला दिलं, म्हणले कावळा अमर आहे. अमर आहे म्हणजे कावळ्याचा, अमर तसा नाही, पण कावळा असा म्हातारा होत नाही आणि कावळ्याला मरण येत नाही. तर कावळा काय करतो, असा कुठेतरी धडकून किंवा असा काहीतरी मरतो कावळा. नॅचरल नैसर्गिक मृत्यू त्याला येत नाही. तर असं एक भगवंताने त्याला वरदान दिलं. आणि अजून एक वरदान दिलं, काय म्हणले, कावळ्याला कोणीच किंमत देणार नाही म्हणले जगामध्ये. या कावळ्याला सगळे शी थू थू करतील म्हणे, कावळा काळा घाणीत असतो, कोणी तुला हौशीनं पाळणार नाही पोपटासारखा. पण म्हणले एका ठिकाणी तुझा सन्मान होईल. कोणतं ते ठिकाण? ज्या वेळेला घास शिवायचा आहे ना, माणूस मेल्यानंतर पिंडदान करायचं आहे, तर त्या वेळेला म्हणे लोक तुझी आतुरतेने वाट बघतील. अजून कसा काय कावळा आला नाही, घास शिवला नाही, तिकडे तुझा सन्मान होईल म्हणे. मग बरं आहे बरं आहे. प्रत्येकाला सन्मानाची अपेक्षा असतेच की हो. आम्ही थोडंफार दिलंय तर आमचा काहीतरी सन्मान व्हायलाच पाहिजे. ही अपेक्षा खरं नको आहे, पण त्या कावळ्याची थोडी अपेक्षा आहे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की पुण्यवान लोकांचं पिंड तू खाशील म्हणे. आणि म्हणून एकदम पापी लोक जे असतात ना, तर त्यांचा घास शिवत नाही कावळा, असं म्हटलेलं आहे. तर कावळा येत नाही तर समजायचं की अतिशय पाप केलेलं आहे, की कावळा सुद्धा घास शिवत नाही. म्हणून पुण्यवान लोकांचं पिंड कावळा शिवतो. आणि दुसरी पण बाजू आहे, तुम्ही म्हणणार मग अजून जे हरिभक्त आहेत, एकदम महान भक्त आहेत, त्यांचाही घास शिवायला कधी कधी कावळा येत नाही. त्यांचा घास शिवायला ची गरजच नसते. महान वैष्णव असेल तर घास शिवायची गरज नाही. पिंडदान तर्पण याच्या पलीकडे गेलाय, तो हरिभक्त झालाय, भगवंताच्या धामाला पोहोचलाय. कुठलं पिंडदान आणि कुठलं तर्पण? मग तिकडे गायी येऊ शकते घास शिवायला, असं काही होऊ शकतं. एखादा ब्राह्मण वैष्णव संत येऊ शकतो तिकडे, त्याची उपस्थिती असू शकते. आणि म्हणून या कावळ्याचं वरून या गोष्टीवर हे शिकायचं मंडळीनो, भगवंतांवर कधी संशय नाही घ्यायला पाहिजे. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, संशयात्मा विनश्यति. देवावर संशय, देवांच्या लीलांवर संशय. ते प्रभू रामचंद्रांच्या पुढे लीलेमध्ये पुढच्या वर्षी येईलच की लंकेवरून आले, सीतेने अग्नी परीक्षा दिली आणि मग तो एक धोबी होता, तो धोबी म्हणला, नवरा बायकोचं भांडण सुरू झालं आणि तो काय म्हणला, मी काय तुला राम वाटलो का म्हणला. रावणाने स्पर्श केलेली बायको परत स्वीकार करायला. भगवंतावर संशय घेतात लोक. म्हणून अशी वृत्ती जी आहे ती आपल्याकडे पण आहे. बरेच लोक म्हणतात राम म्हणजे काल्पनिक पात्र होतं, राधा एक कल्पना आहे म्हणे, राधा एक कल्पना आहे, हे काही खरं नाही म्हणे राधा वगैरे काय.
म्हणजे असं कादंबरीकार कादंबरी लिहितात ना, काय काय असंच काहीतरी कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे. आणि बरंच काही ब्राह्मण समाजावर आरोप लावणारे पण लोक आहेत म्हणे शास्त्र कोण लिहिलं, ब्राह्मणांनी लिहिलं म्हणे, त्याला काही काम नव्हतं. तर असंही काही आरोप प्रत्यारोप. भगवंतांवरती संशय घेतल्यानंतर काय होतं याचं एक दुसरं उदाहरण रामायणामध्ये येतं मंडळी. शिक्षा तर झाली या कावळ्याला, जयंताला आयुष्याची शिक्षा झाली याला. प्रभू रामचंद्र सीता मातेचं हरण झालेलं आहे. उद्या होईलच हरण, उद्या सीता हरणाचा प्रसंग, परवा आहे परवा. सीता मातेचं हरण झालं जेव्हा, त्यावेळेला भगवंत काय करायचे, झाडाला मिठी मारायचे. त्या दंडकारण्य वनामध्ये झाडाला मिठी मारायचे, रडायचे, सीते 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 असं रडायचे भगवंत. त्यावेळेला एका व्यक्तीला संशय झाला, असला कसला देव, असला कसला भगवंत बायकोसाठी रडतो. बायकोसाठी रडायचं असतं का हो, तुम्हाला विचारतोय मी बागल प्रभूजी, रडायचं असतं का? ते गप्पच आहे, तुम्ही काय हसतायत ते, हसतायत. बायको निघून गेल्यानंतर लोक पार्ट्या करतात असं मी ऐकलंय, बरोबर आहे का? प्रभू रामचंद्रांची बायको निघून गेल्यानंतर भगवंत झाडाला मिठी मारून रडताय, सीते सीते. दगडाला मिठी मारताय, सीते सीते. या वेळेला एक प्रसंग घडतो की कैलासवरती विमान मार्गाने, कैलासवरून एक विमान निघालेलं आहे. महादेव पार्वती बरोबर बसलेले आहेत. पार्वती आणि महादेव दोघं निघालेले आहेत आकाश मार्गाने. त्यावेळेला महादेव प्रणाम करतात. त्यांना दिसतं की त्या दंडकारण्य वनामध्ये प्रभू रामचंद्र त्या झाडाला मिठी मारताना फिरताना दिसतं. सीता विचारते, पार्वती विचारते महादेवांना, का हो कुणाला प्रणाम करताय तुम्ही? तर ते विचारतात. महादेव म्हणाले, अगं माझे प्रभू आहे, प्रभू रामचंद्र माझं आराध्य, माझं इष्ट, लीला चालू आहे त्यांची, मी त्या लीलाधारी त्या प्रभू रामचंद्रांना प्रणाम करतोय. महादेव पार्वतीला म्हणतात. पार्वतीला संशय येतो, तुमचे इष्ट, तुमचे आराध्य राम, आणि अशा अवतारामध्ये वनवास कपडे घातलेले आणि काय केले प्रभू रामचंद्रांनी, बायकोसाठी रडतोय. असा देव असतो का? बायकोसाठी रडणारा भगवंत असतो का? शंका आली. आणि म्हणून हिने काय केलं, त्या पार्वतीने ठरवलं रामाची परीक्षा घेऊया. बघा, बुद्धी जर बिघडली की नाही, माणूस देवाची पण परीक्षा घ्यायला कमी करत नाही. पार्वतीने ठरवलं की आता रामाचीच परीक्षा घेऊया. पण फार मोठी चूक केली बघा पार्वतीने. आयुष्यातील सगळ्यात मोठ्या 2 चुका केल्या पार्वतीने, सांगेन नंतर. ही पहिली चूक लक्षात ठेवा, नवऱ्याचं ऐकलं नाही. सती असताना पण नवऱ्याचं ऐकलं नाही. तर दक्षाच्या यज्ञामध्ये जाऊ नका म्हणलं तर गेली बापाकडं. अपमान करून घेतला, जळून खाक झाली. तीच पुन्हा पार्वती झाली. आता पण सुधारली नाही. आता काय केलं, त्याच रामावर संशय घेतला तिने. असला देव असतो का म्हणे बायकोसाठी रडणारा. आणि मग संशय घेतल्यानंतर खाली आली, रूप घेतलं सीतेच. पार्वतीने रूप घेतलं सीतेच. दुसरे काहीतरी करायचं होतं चेक करण्यासाठी, भगवंत आहे की नाही. बायकोच, त्या रामाच्या बायकोच रूप घेतलंही नाही. डिक्टो सेम टू सेम सीता दिसत होती. आणि सीता पुढे आली. प्रभू रामचंद्रांना आनंद व्हायला पाहिजे होता की अरे माझी सीता आली, सीता आली, सीता आली. पण प्रभू रामचंद्राने जसं या पार्वतीला पाहिलं, प्रभू रामचंद्र म्हणाले, काय म्हणाले, त्या पार्वतीचं एक नाव आहे जगदंबा. काय नाव आहे? जगदंबा म्हणजे जगत की अंबा. अंबा म्हणजे आई. हे भगवंताने जे भौतिक जग बनवले ना, त्याची आई म्हणून त्याला नेमलेलं आहे आणि बाप म्हणून महादेवाला नेमलेलं आहे. म्हणून तिचं नाव जगदंबा ही पार्वती. प्रभू रामचंद्र म्हटले, जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हटले,
एक सुंदर स्त्री आली होती त्यांच्या पुढे आणि ते काय म्हणले, अशीच आमची माता असती सुंदर तर आम्ही असे सुंदर झालो असतो. तसंच प्रभू रामचंद्र म्हणाले. हा? असं नाही, रामचंद्र जसं म्हणाले तसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, हे बरोबर आहे. प्रभू रामचंद्र म्हणाले की तू काय आलीस. पार्वतीला बघितल्यानंतर काय म्हणले, अगं तू का आई आलीस. म्हणून त्या पार्वतीचं एक नाव झालं तुकाई. काय नाव झालं, तुकाई. तू का आलीस. म्हणजे तुकाई पार्वती शर्मिंदा झाली. तिला कळलं, ह्यांना कसं कळलं मी पार्वती आहे म्हणून. तुम्ही कितीही रूप बदलली तरी भगवंत आहे तो शेवटी. भगवंताला नाही कळणार तर मग कुणाला कळणार. आपली नाटकं, आपण भरपूर नाटकं करतो. मी खोटं बोलतो, चोऱ्या करतो, लोकांना फसवतो, ही नाटकं आम्ही करतो. आपल्याला वाटतं कोणी पाहत नाही मला, मी काय गडबड केली ती. पण भगवंतांच्या नजरेतनं कुणी सुटू शकत नाही हो. आजपर्यंत कुणी सुटला नाही. ती पार्वती पण सुटली नाही. असंही काही ठिकाणी वर्णन की ही घटना तुळजापूरमध्ये घडली. काही जणांचं असं म्हणणं आहे, महान लोकांचं. आणि मग प्रभू म्हणले तू का आई आलीस. आणि परत म्हणले तू जा आई तुळजाई, तू जा आई तुळजाई, तुझं काही काम नाही या वनामध्ये. आणि अजूनही म्हटले ओ मिसेस पार्वती, असं एकट्याने फिरणं बरोबर नाही. मिस्टर कुठे आहे तुमचे, अहो कुठे आहे तुमचे. मग मात्र पार्वती फार लाजली. स्त्रीनी एकटीने फिरू नये असं म्हणतात. नेहमी पती बरोबर फिरावं. ते म्हणले महादेव कुठे आहेत, महादेव एकटंच फिरताय तुम्ही, वाट चुकली की काय वनामध्ये. अशा प्रकारे या सती पार्वतीने प्रभू रामचंद्रांवरती संशय घेतला. आणि याचं फळ काय भेटलं त्या पार्वतीला. घरी गेली माघारीला. अजून तिला कळलं रामच भगवंत आहे. विनाकारण मी आळ घेतला, त्या रामावरती संशय घेतला. घरी गेली, महादेव बसलेले आहेत. राम 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 नामाचा जप करत बसलेले. महादेव गेले, महादेव आहेत नित्य स्मरण करतात रामनामाचं. आणि मग तिथं पार्वती आली आणि पार्वतीने मान तर खाली घातलेली आहे. त्यावेळेला महादेवाने एक शब्द उच्चारण केला. काय, पार्वती जवळ आली, महादेवाने एक आसन घेतलं आणि पुढे ढकललं, तिकडे एका कोपऱ्यात ठेवलं. आणि काय म्हटले महादेव, ए माई. माई म्हणजे आई. काय म्हणले, ए माई, बस म्हणले. यमाई म्हणून पार्वतीचं एक नाव यमाई. महादेव आपल्या बायकोलाच आई म्हणले आजपासून आपला नवरा बायकोचा संबंध संपला म्हणले. कारण मी सीतेला आई मानतो आणि प्रभूला रामाला बाप मानतो म्हणले. मी आज तू माझ्या आईचं रूप घेतलंस म्हणले, त्यामुळे तुझा आणि माझा संबंध संपला म्हणले. आता मी तू माझी आईच आहेस, तू माझ्या आईप्रमाणे आहेस, आईप्रमाणेच राहायचं. नवरा बायकोचा संबंध संपला म्हणले. घ्या संशय. प्रभू रामचंद्रांवरती संशय घेतला. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणले संशयात मा विनश्यती. ज्याने भगवंतावर संशय घेतला त्याचा विनाश झाला. या दुर्योधनाने पण भगवंतांवरती संशय घेतला. महाभारताच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण आले, म्हणले अरे मिटवा, भांडणं मिटवा. म्हणले कशाला भांडणं करताय, चांगलं नाही भांडणं करणं. ते म्हणल्यानंतर ते म्हणले हा कोण आलाय माणूस. म्हणले हा कृष्ण, हा चमत्कारी बाबा आहे म्हणले. हा काय भगवंत वगैरे काय नाही म्हणले. बांधा म्हणले त्याला. दोन मोठे साखळ दंड आणले, त्या श्रीकृष्णाला बांधण्याचा प्रयत्न केला दुर्योधनाने. भगवंताने विश्वरूप दाखवलं. महाभारतामध्ये 2 ठिकाणी भगवंताने विश्वरूप दाखवलं श्रीकृष्णाने. एक तर पहिल्यांदा दुर्योधनाला दाखवलं, दुसऱ्यांदा रणांगणावरती कुणाला दाखवलं, अर्जुनाला दाखवलं.
पण फरक इतकाच आहे मंडळीनो की हा मूर्ख दुर्योधन समजू शकला नाही, विश्वरूप दाखवलं तरी तुला कळलं नाही की हा भगवंत आहे म्हणून. पण अर्जुनाला मात्र कळालं की हे भगवंत आहे. म्हणून मी बऱ्याच वेळेला प्रवचनामध्ये सांगतो की तुम्ही नामजप करताय मान्य आहे, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करताय, कथा कीर्तन ऐकताय मान्य आहे, दान धर्म करताय मान्य आहे, पण यदा कदाचित जर राम प्रकट झाले, श्रीकृष्ण या स्टेजवरती प्रकट झाले, काय आम्ही त्याला राम म्हणून मान्यता देऊ काय? आणि भगवंत म्हणालेच विमान घेऊन आले पुष्पक, बसता काय याच्यामध्ये, वैकुंठाला जाऊया. कोण कोण तयार आहे? हात वरती करा प्रामाणिकपणे हृदयापासून. हात विचार करून वरती करा. पुन्हा एकदा संधी देतोय, खरंच विमानी येणार आहे आता इकडे. गुरुजींनी 2 हात वरती केले ते वैतागले. काही जणांचा हात वरती नाही अजून सुद्धा. इच्छा तरी करा वैकुंठाला जायची. या संसारात किती दिवस राहायचं इकडे लेकरा बाळात? हात खाली करा. ज्यांनी हात वरती केला त्यांची इच्छा तरी कमीत कमी निघावं येत ना. काही जणी हातच वर केला नाही म्हणजे तुम्हाला अजून संसार करायचा आहे, अजून जिरली नाही मराठीमध्ये. इथंच राहायचंय, इथंच सगळं करायचंय. सांगण्याचा उद्देश मंडळीनो की भगवंतांवर संशय नाही घ्यायला पाहिजे. पण भक्ती मार्गामध्ये आलो तरी सुद्धा मी म्हणतो की जरी भगवंत आले तरी सुद्धा मला वाटत नाही की आपण मान्य करू की भगवंत आहेत म्हणून. फार मोठं भजन लागतो, भरपूर नाम जप करावा लागतो, तेव्हा ते समजतं की भगवंताचं स्वरूप, भगवंताचं दर्शन. अजून एक संशयी व्यक्ती आहे बरं का आपल्याकडं, त्याचं नाव गरुड आहे. गरुड. काय नाव आहे? गरुड. सांगू का कथा? गरुड. त्या गरुडाची हे खरं तर युद्धकांडामध्ये येतं. लंकेमध्ये जेव्हा युद्ध सुरू आहे भगवंताचं रावणाबरोबर, आणि त्यावेळेला हा गरुड तिकडे जातो. कसा जातो? राम आणि लक्ष्मण यांना एक असा बाण मारला जातो, नागपाश असं म्हणलेलं आहे. नागपाश म्हणजे नागांनी असं पूर्ण त्या लक्ष्मणाला आणि रामाला असं भरलेलं आहे, विळखा टाकलेला आहे. आणि मग नारद मुनी गरुडाकडे जातात आणि गरुडाला सांगतात, अरे काय करतोय तू इकडे? तुझे जे मालक आहेत, प्रभू आहेत, हे गरुडाला सांगतात प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांना नागपाश अस्त्रामध्ये गुंडाळलेला आहे, तुला लवकर गेलं पाहिजे त्यांची सुटका करण्यासाठी. गरुड आला फडत कारे, फटफट फटफट करत गरुड आला तिकडे रामेश्वरच्या पुढे गेला तो लंकेमध्ये. त्याने पाहिलं खरंच नागपाशामध्ये राम आणि लक्ष्मण आहेत. आणि मग त्यावेळेला त्या गरुडाने काय केलं? आपल्या चोचीने प्रहार करून त्या नाग अस्त्रातून रामाची आणि लक्ष्मणाची सुटका केली. सुटका केल्यानंतर हा गरुड गेला माघारी. माघारी गेल्यानंतर त्या गरुडाच्या मनामध्ये संशय उत्पन्न झाला. काय संशय उत्पन्न झाला? म्हटले असला कसला भगवंत हो, असला कसला देव, स्वतःची सुटका करून घेता येत नाही. सुटका करून घेण्यासाठी मला जावं लागतं, म्हणजे 100% हा देव नाही, हे भगवंत नाहीये. त्या गरुडाला वाटलं असं, अभिमान झाला, संशय आला रामावरती. कधी कधी आपल्याला असं होतं आपल्या संसारामध्ये, आपण काय करतो की एखाद्या देवाची पूजा करतो आणि पूजा केल्यानंतर आपलं काहीतरी मागणं पण मागतो आपण, आमचं एवढं काम होऊ द्या, आणि मागणं मागितलं आणि मागणं नाही पूर्ण झालं की आपण देव बदलतो आणि काय म्हणतो, ही देव काही पावत नाही बरं का, ह्यात काही एवढी शक्ती नाही बरं का, ते हरे कृष्ण करून काय काय झालं नाही हो, आता जरा दुसरीकडे जातो, कुठं काय बुवा भाजी देवरशी काय सापडते का बघूया. हरे कृष्ण करून काय होईना. संशय, लोकांना संशय आहे की नुसतं म्हणते ते हरे कृष्णामध्ये गेलं की म्हणते फक्त देवाचं नाव घ्या सगळी कामं होते. फक्त तुम्ही म्हणा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शनिवारच्या प्रवचनाला जावा महूद मध्ये, किंवा या राम कथेला जावा, गोकुळाष्टमीच्या कथेला जावा. प्रवचन सगळं झालं की महाराज म्हणते कीर्तन करा, नामजप करा, दुसरं काय उपाय सांगत नाही काय.
संशय आहे. राम नाम घेतल्याने सर्व काम पूर्ण होतील. राम नाम पूर्ण आहे हा विश्वास आम्हाला सर्वांना पाहिजे. माळा घेऊन तर फिरतोय आम्ही, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, पण विश्वास आहे का? विश्वास आहे तुमचा? 100% काम करेल हे राम नाम. कधी काही घटना घडली की काय असा विचार मनामध्ये यायला पाहिजे की हा ठीक आहे, भगवंताची इच्छा, भगवंताने ठरवलंय, भगवंत करून घेतील, भगवंत करून घेतील, भगवंत करून घेतील, सदैव आमच्या मुखामध्ये हे पाहिजे. अशी बरीच लोक मला भेटतात बरं का, चांगले चांगले. कालच आम्ही मंडप वगैरे हे सगळं करत होतो. आमचे मारुती शिंदे प्रभू जे आहेत, काही समस्या आली की त्यांचं एक वाक्य असतं, ते भगवंत करून घेतील. फार आवडलं मला, तसं म्हटल्यानंतर मला फार आवडलं. म्हटलं हा विचार चांगला विचार आहे. प्रत्येक वेळेला हेच वाक्य वापरायचं. काय? हा ठीक आहे, भगवंत जशी इच्छा, भगवंत करून घेतील, त्याचं कार्य आहे ना, ते करून घेतील. हे वाक्य फार महत्वाचं आहे. हा विश्वास एकदा मनामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे, हृदयातून असा आवाज निघायला पाहिजे, प्रभूचं कार्य आहे, प्रभूचं कार्य आहे आणि प्रभू करून घेतील. एक सुंदर मी घटना सांगणार आहे आणि आपल्याला थांबायचंय, कारण वेळ झालेला आहे. थांबायचं की पुढे ऐकायचं आहे, जायचं आहे? कोणाकोणाला वाटते थांबायचं? हात वरती करा. हात वरती केलं. भूक लागली का तुम्हाला? माताजी भूक लागली? मग थांबू का? थांबा म्हणते रे हो. जेवण नाही केलं वाटतं आज तुम्ही सकाळपासून. भगवंतांवरती कसा विश्वास असावा याची एक सुंदर कथा आहे. ते मंडळीनो, दक्षिण भारतामध्ये एक फार गरीब व्यक्ती राहायचा. ही कथा सत्य कथा आहे बरं का. 80 वर्षापूर्वी, 70-80 वर्षापूर्वी घडलेली घटना मी तुम्हाला सांगतो. ध्यानपूर्वक ऐका, या कथेतनं भरपूर काही शिकायचं आहे. 80 वर्षापूर्वीची घटना आहे साधारणपणे. एक व्यक्ती राहायचा दक्षिण भारतामध्ये एका गावामध्ये, आणि या व्यक्तीने इतका गरीब होता की उद्या आज काम केलं तर उद्या जेवायला भेटणार, इतका तो गरीब होता. त्याला 2 मुलं आणि 1 मुलगी होती. पण याचं एक वैशिष्ट्य की तो काही जरी विचारलं ना, काय म्हणायचा? एकच वाक्य वापरायचा. तो म्हणायचा रघुनाथ आहे. काय म्हणायचा? रघुनाथ आहेत म्हणे. रघुनाथ पाहतील म्हणे काय करायचं. एकच वाक्य. तुम्ही पण म्हणा, रघुनाथ पाहतील काय करायचं ते. रघुनाथ पाहतील काय करायचं ते. काही जरी कोणी बोललं ना, हा आहेत रघुनाथ आहेत म्हणे आमचे. रघु कोण आहे? रघुनाथ कोण आहे? भगवंत, त्यांचा भगवंत. रघुनाथ पाहतील, रघुनाथ पाहतील. लोक त्याला वेड्यात काढायचे. कधी कधी जे जास्त देवाचं करतात की नाही, लोक त्यांना काय म्हणतात? येड लागले म्हणजे, आणि येड लागले. सारखं ते राम राम करतंय, कृष्ण कृष्ण करतंय, येड लागले याला. खरं येड लागले की चांगलं आहे की? हे येड चांगलं आहे की? असलं येड चांगलं आहे की बाकीचं दुसरं येड लागण्यापेक्षा? मग त्याला म्हणायचे भोळा भक्त आहे म्हणायचे. भोळा, त्याचं नावच ठेवलं भोळा भक्त. हा भोळा भक्त. मग सगळ्या लोकांनी काय केलं? त्याला वेड्यात काढायचं, भोळा भक्त म्हणायचे, आणि बरेच लोक त्याला फसवायचे सुद्धा. मग एकदा काय झालं मंडळीनो, या ठिकाणी हा जो भक्त आहे, हा भक्त मुलीचं लग्न होतं, पैसे नव्हते, म्हणून हा एका सावकाराकडे गेला. सावकाराकडे गेला आणि सावकाराकडे गेल्यानंतर त्याने काही पैशाचं कर्ज घेतलं. कर्ज घेतल्यानंतर मुलीचं थाटामाटात लग्न केलं. मग मुलांची लग्न झाली, मुलीचं लग्न झालं. वानप्रस्थ वय झालेलं आहे. 50 वय पर्यंत संसार करायला मान्यता आहे शास्त्रानुसार. 50 झालं की 51, 52 वनात जायचं आणि भगवंताला प्राप्त करायचं, असं वर्णाश्रम व्यवस्थेचा विचार आहे. पण आता 80 झालं, 90 झालं तरी सुद्धा माणूस हिसाबच करतय. 10 रुपये कुठे गेले? 90 वय झालंय. रे वागणं बरं नाही. छोडो घरबार, चलो हरिद्वार. वेळ आलेली आता. जीवनाच्या काही अवस्था आहेत, समजून घ्या. शेवटपर्यंत संसार नसतो करायचा. त्यांना कळालं की मुलीचं लग्न झालेलं आहे, आता आपण मुलाची लग्न झालेली आहेत, आता आपण भगवंताची पूर्ण वेळ सेवा केली पाहिजे. मंदिरामध्ये गेले, रघुनाथाच्या. रामाचं मंदिर गावामध्ये होतं, त्याचं नाव होतं रघुनाथ मंदिर. त्या मंदिरामध्ये गेले आणि मंदिरामध्ये त्या ठिकाणी तिथं राहायचे. झाडू मारायचा, पोछा मारायचा, भगवंताची सेवा करायची, पाणी भरायचं.
हे सगळं करत होते. करता करता एके दिवशीची घटना की त्याला बोलावणं आलं कोर्टातनं. कोर्टामधून बोलावणं आलं काय की अमक्या अमक्याचे पैसे तुम्ही घेतले होते, ते पैसे फेडले नाही. मुलीच्या लग्नासाठी पैसे घेतले होते आणि मग त्यांनी सांगितलं, अहो मी तर पैसे फेडले की, मी मंदिरात यायच्या अगोदर काम करून पैसे फेडले. खरंच त्या गरीब व्यक्तीने, त्या भोळ्या भक्ताने त्या सावकाराकडनं जे पैसे घेतले होते ते पैसे द्यायला गेला, पैशाची पोच पावती घेतली. पण तो जो व्यापारी सावकार जो होता कर्ज दिलेला, त्याने विचार केला की हा भोळा आहे, म्हटले याला फसवूया. त्या सावकाराने काय केलं, तिची पावती लिहिली होती, त्याची सही घेतली त्याच्यावरती, पैसे दिले म्हणून सही पण झाली होती. ती पावती त्यांनी गपचूप घेतली. म्हणजे थोडं पाणी घेऊन ये रे म्हणले, त्याला पाणी आणायला पाठवलं आणि ती पावती घातली रजिस्टर मध्ये. त्या रजिस्टर मध्ये पावती घातली आणि ती पावती त्यांनी रजिस्टर ठेवून टाकलं. रजिस्टर ठेवून टाकलं आणि हा भोळा भक्त विसरून गेला. भक्तांना जास्त व्यवहारामध्ये इंटरेस्ट नसतो, पैशा पाण्यामध्ये, आणि ज्याला पैशा पाण्यात जास्त इंटरेस्ट आहे तो भक्त नसतो, वाईस वर्सा. तर ते भोळा भक्त विसरून गेला की अरे मी पावती घ्यायची राहिली, पोच पावती घ्यायची राहिली की सही घ्यायची सही तर केली पण पावती घ्यायची विसरला. तसाच घरी गेला बिचारा. आणि मग त्या सावकाराने त्याला कोर्टामध्ये खेचला, कोर्टामध्ये तक्रार केली की माझं यांनी कर्ज व्याजाने पैसे घेतले होते, ते पैसे अजून दिलेले नाही त्यांनी माझे. बोलावणं आलं, कोर्टात गेला. कोर्टात गेल्यानंतर त्या ठिकाणी जज बसलेला, जज न्यायाधीश, आणि त्या न्यायाधीशाने सांगितलं, त्या कटघऱ्यामध्ये उभा केलं. का हो म्हणले, काय हे काय म्हणतायत ते खरं आहे का? तुम्ही यांचे पैसे फेडले का, दिले का? हो म्हणले, मी खरं बोलतो म्हणले. म्हणले मी यांचे पैसे देऊन टाकले. हो म्हणले, मी नाही घेतले पैसे यांचे, जेवढे घेतले त्यांचे दिले म्हणले. म्हणले पुरावा काय? हो म्हणले माझ्याकडे पावती नाही म्हणले, पैसे जमा केल्याची पावती तेवढी नाही म्हणे. न्यायाधीश हुशार होतो. त्या जज साहेबांनी सांगितलं की म्हणले मी एक प्रश्न विचारतो, विचार करून उत्तर द्या. तुम्ही जेव्हा हे देवाणघेवाण केली, पैसे जमा केले, तुमच्या दोघाच्या व्यतिरिक्त दुसरा तिसरा कोणी साक्षीदार होता का हो तिकडे? त्यावेळेला नेहमीप्रमाणे स्वाभाविका त्यांच्या तोंडातनं गेलं, म्हणले माझे रघुनाथ होते. म्हणून मी सांगितलं की नैसर्गिक वाक्य तोंडातनं बाहेर पडायला पाहिजे सारखं, आमचे रघुनाथ आहेत आमच्या बरोबर. आणि मग त्याने काय केलं, त्या ठिकाणी रघुनाथ आहेत म्हणल्यानंतर ते म्हणले मग त्या रघुनाथला बोलवून घेऊन या म्हणले कोर्टामध्ये. ठीक आहे, घरी गेले. तो शिपाई कोर्टाचा नोटीस घेऊन आला रघुनाथच्या नावाने. रघुनाथ असं त्या नोटीसवर लिहिलं होतं. तो शिपाई नोटीस घेऊन आला आणि गावभर फिरला. म्हणजे रघुनाथ नावाचा व्यक्ती कोणी आहे का इकडे? रघुनाथ. सगळ्या गावात फिरला. लोक म्हणले या गावात रघुनाथ नावाचा व्यक्ती कोणीच नाही हो म्हणले. तो वैतागला फिरून फिरून. हा एक माणूस भेटला, एक म्हणला रघुनाथ तर आमच्या गावात कोणी नाहीये, पण रघुनाथ नावाचं मंदिर आहे म्हणले, तिकडे जावं म्हणले. हा व्यक्ती वैतागून त्या मंदिरामध्ये गेला. तिथे एक पुजारी होता मंदिरामध्ये, फार प्रेमानं सेवा करायचा मंदिरात रामचंद्रांची. कोदंडधारी राम उभा राहिलेले आहे त्या मंदिरामध्ये. आणि त्यांनी त्या पुजाऱ्याला विचारलं, म्हणले हे रघुनाथ इथेच राहतात का? तो पुजारी पण एकदम भाविक आणि भोळा भक्त होता. तो म्हणला हो म्हणला, हे रघुनाथाचंच घर आहे म्हणलं. ते मंदिर होतं. ते म्हणले रघुनाथाचंच घर आहे म्हटले. तुला आनंद झाला. म्हणले दिवसभर फिरलो, म्हणले आता तरी सापडलं रघुनाथाचं घर. म्हणले ही नोटीस तेवढी आली म्हणले कोर्टाकडनं, त्या रघुनाथच्या नावाने तेवढी त्याला द्या म्हणे. रघुनाथ हे नोटीस घेतली त्या पुजाऱ्याने ठेवून. पुजारी पण म्हणला धन्य म्हणले प्रभू रामचंद्र तुम्ही. म्हणले आजपर्यंत दानामध्ये कोणी वस्त्र घेऊन आलं, कोणी अन्नधान्य फळं भाज्या तुमच्यासाठी घेऊन आले, पण पहिलीच गोष्ट आहे म्हणले तुम्हाला आता नोटीस घेऊन यायला लागल्यात म्हणले कोर्टाकडनं.
कोर्टाकडनं नोटीस यायला लागले, म्हणले पहिल्यांदाच पाहतोय म्हणे, तुम्ही काय कराल काही भरवसा नाही म्हणले. प्रभूंच्या चरणावरती नोटीस ठेवली कोर्टाची त्या पुजाऱ्याने. आणि तो दिवस आला, त्या तारीख होती, अमक्या अमक्या तारखेला अमक्या अमक्या वेळेला कोर्टामध्ये हजर राहायचं सांगोल्याच्या, असं लिहिलं होतं. मग ते चरणावर नोटीस ठेवली होती आणि त्यांनी सांगितलं, ज्या दिवशी ती तारीख होती त्या दिवशी भगवंताला सजवलं, चंदन लावलं, तिलक लावला, भगवंताला गळ्यात हार घातला. आणि प्रभू रामचंद्रांना म्हणले आपल्या भक्ताची लाज राखा म्हणले, आज तू आपला भोळा भक्त आहे म्हणले, त्याच्यावर संकट आलंय म्हणले, प्रभू रक्षा करा तुम्ही, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर तो भक्त पुजारी गेला. भगवंतानी विचार केला त्या रामचंद्राने, आता काय करायचं. इकडे हा भोळा भक्त गेला कोर्टामध्ये, आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर तिथे साक्ष सुरू झाले. मग साक्षी हा बसलेला आहे, वकील, यांचा वकील इकडे, यांचा वकील इकडे, तो कटघरा आहे. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलं, तो शिपाई जो आहे तो ओरडायला लागला, काय, रघुनाथ हाजीर हो. एकदा म्हटला, दुसऱ्यांदाही म्हटला, रघुनाथ हाजीर हो, रघुनाथ हाजीर हो. 3 वेळा म्हटला. 3 वेळा म्हटला, 3 नंतर जर नाही आला तर मग समजायचं नो साक्ष, फैसला मग त्यांच्या बाजूला. 3 वेळा रघुनाथ हाजीर हो म्हणल्यानंतर एक म्हातारा व्यक्ती, धोतर घातलेला, कुर्ता फाटलेला, डोक्याला मुंडासं बांधलेला एक व्यक्ती आला. पण त्या चेहऱ्यावरची चमक आणि तेज होतं मंडळीनो अप्रतिम. तो व्यक्ती तिकडे आला आणि रघुनाथांना त्या ठिकाणी तो आला, त्या कटघऱ्यामध्ये उभा राहिला आणि म्हणले, बोला म्हणले, या दोघांचा व्यवहार होताना तुम्ही मध्ये होता का. तो म्हातारा म्हणला, हो मी होतो की. म्हणला, मी कुठं नाहीये, मी सर्वत्र आहे, सर्वांच्या हृदयात आहे मी, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. मी कुठं नाही ते विचारा म्हटले. हो म्हणले, असलं बोलणं चालत नाही कोर्टात म्हणले, पोच पावती सांगा म्हणले, काही आहे का. तो म्हातारा म्हणला, आहे ना म्हणले, आत्ताच जावा म्हणले, मी थांबतो म्हणले, इथे अमक्या अमक्या कपाटामध्ये अमका अमकं रजिस्टर आहे आणि त्या रजिस्टर मध्ये अमक्या अमक्या पानावरती एक पावती घातलेली आहे म्हणे, ती पावती घेऊन या म्हणले, त्याच्यावर सगळे सह्य पैसे दिलेले म्हणले माघारी. अरे वा. तो माणूस गेला, शिपाई पळत पळत, त्याने ते रजिस्टर आणलं त्या सावकाराचं, ते वही उघडलं, बघितलं, त्या बरोबर त्या पानावरती ती पावती सापडली मंडळीनो. आणि त्याच्यावर लिहिलं होतं की पैसे माघारी दिलं. आणि त्या माणसाने मान खाली घातली त्या सावकाराने. त्याला शिक्षाही झाली थोडीशी आणि या भोळ्या भक्ताची सुटका झाली. त्यालाही आश्चर्य वाटलं. तो म्हणायचा, आमचा रघुनाथ आहे, रघुनाथ आहे, रघुनाथ करून घेतील ते सगळं काम. याला म्हणतात विश्वास, भगवंतांवर असणारा विश्वास. या रघुनाथचा प्रसंग इथंच नाही संपला मंडळीनो, पुढे ऐका. याचा परिणाम त्या न्यायाधीशावर झाला. न्यायाधीश म्हणला, रघुनाथ नावाचा व्यक्ती कोण नव्हता एकतर गावामध्ये, मंदिरात हा नोटीस देऊन आला आणि आता एक्झॅक्टली कुठल्या पानावर कुठल्या रजिस्टर मध्ये पावती घातली सर्व काही सांगत आहे. याचा अर्थ हे काहीतरी विशेष व्यक्ती आहे म्हणले. आणि त्याच्या चेहऱ्यावर काही तेज होतं. ती केस मिटली आणि हा जज पुन्हा गेला त्या गावामध्ये गेला. गावामध्ये गेल्यानंतर या जज साहेबांनी विचारलं, रघुनाथ कुठे राहतो सांगा. पुन्हा तोच प्रश्न. ते म्हणजे रघुनाथ कोण नाही आमच्या गावामध्ये, पण रघुनाथाचं मंदिर आहे म्हणे आमच्या गावामध्ये. तो मंदिरामध्ये गेला जज साहेब आणि त्यांनी पाहिलं त्या रघुनाथाच्या मूर्तीमध्ये त्या म्हाताऱ्या माणसाचं दर्शन त्या जज साहेबाला झालं. आणि त्याला कळून चुकलं की तो म्हातारा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात प्रभू रामचंद्र होते. अशा प्रकारे त्या जज साहेबाला, त्या न्यायाधीशाला वैराग्य उत्पन्न झालं. आणि हे जज साहेब इतकं वैराग्य उत्पन्न झालं, भगवंताला समोर पाहून सुद्धा मी ओळखू शकलो नाही.
आणि काय अपराध केला मी त्या प्रभू रामचंद्रांच्या चरणाप्रती. त्यांना कटघऱ्यामध्ये उभा केलं मी, त्यांना साक्ष द्यायला लावली. त्या प्रभू रामचंद्रांच्या पुढे त्यांना उभा करून मी साक्ष द्यायला लावली. बस झाला म्हणले हा संसार वगैरे. आता म्हटले चलो रे मन श्री वृंदावन धाम, श्री वृंदावन धाम, रटेंगे राधे राधे नाम, राधे राधे नाम, रटेंगे राधे राधे नाम, राधे राधे नाम। वृंदावन धाम जय वृंदावन धाम, 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 राधे श्याम जय राधे श्याम, राधे श्याम जय राधे श्याम, राधे श्याम जय राधे श्याम, राधे श्याम जय राधे श्याम। वृंदावन बिहारी लाल की जय वृंदावन धाम की। त्या जज साहेबांना म्हणजे आता वृंदावनला गेलं पाहिजे म्हणले. वृंदावनला आले, वृंदावनामध्ये राहिले, उर्वरित आयुष्य वृंदावनामध्ये काढलं, धामवास स्वीकारला. परत गावाकडे कधीच गेले नाहीत ते जज साहेब. महान कृष्ण भक्त बनले, राम भक्त बनले. आणि जेव्हा हे राम भक्त बनले जज साहेब, नीट ऐका, तर आयुष्यभर मांडी घालून खाली कधी बसले नाहीत. का बसले नाहीत मांडी घालून खाली? झोपले सुद्धा भिंतीला टेकूनच, वरती उभा राहून. जेवण सुद्धा केलं आयुष्यभर उभा राहूनच. कारण त्यांच्या मनामध्ये एकच खंत होती, या अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र हा रघुनाथ, माझ्यामुळं या रघुनाथाला कोर्टाच्या कटघऱ्यामध्ये उभा राहावं लागलं, भगवंताला माझ्यामुळे उभा राहावं लागलं. त्यांनी संकल्प केला आयुष्यभर मी आता उभाच राहणार, बसणार नाही. महान संत झाला हा न्यायाधीश. वृंदावनामध्ये सगळे लोक त्यांना ओळखायचे. आजही तुम्ही वृंदावनला गेला तर त्या ठिकाणी जज साहब, काय म्हणतात त्यांना, जज साहब नावाचे संत होऊन गेले. त्याचं नावच पडलं त्या संतांचं, काय, जज साहब संत. अशा प्रकारे एक महान संत वृंदावनामध्ये झाले. या गोष्टीवरनं मंडळीनं हे समजलं की कशा प्रकारे भगवंतांवर आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. आम्ही नामस्मरण करतोय, कथा कीर्तन करतोय, पण काय आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामधनं आवाज निघतोय का? हा ठीक आहे, जे घडलं ते प्रभूच्या साक्षीने घडलं, भगवंताने घडवलं, चांगलं झालं वाईट झालं ते श्रीकृष्णाने केलं, प्रभू रामचंद्राने केलं. आणि कसं काही रघुनाथ म्हणतील असं, कसं काही राम म्हणतील असं, ही सवय लावून घ्यायला पाहिजे तोंडाला आपण. आणि जर असं झालं तर कधीच आपली जी कामं आहेत ना, कधीच कुठलं काही नडणार नाही आणि बिघडणार सुद्धा नाही. कारण आपल्या डोक्यावरती सीतारामाची जर कृपा असेल तर फिकर करण्याची काहीच गरज नाही, चिंता करण्याची काही गरज नाही. तुम्ही केवळ काय करा, चिंतन करा. सिर पर सीताराम, फिकर फिर क्या करना, 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 फिकर फिर क्या करना, क्या करना, सिर पर सीताराम, फिकर फिर क्या करना, सिर पर सीताराम, फिकर फिर क्या करना, तेरे बिगड़ बनेंगे काम, फिकर फिर क्या करना, तेरे बिगड़ बनेंगे काम, फिकर फिर क्या करना, क्या करना, क्या करना, फिकर फिर क्या करना,
क्या करना, सिर पर विवारा कर फिर क्या करना, कर फिर क्या करना, कर फिर क्या करना, कर फिर क्या करना, कर फिर क्या करना। सियावर रामचंद्र भगवान की जय। अजून एक उद्देश, प्रभू रामचंद्रांची कथा करण्यामागचा उद्देश सांगतो. कशासाठी आहे एवढं करायचं, हे सगळं कथा कीर्तन करायचं, एवढं नियोजन करायचं, कशासाठी करायचं, एवढा खर्च करायचा रामकथेला कशासाठी करायचं? केवळ हृदयामध्ये हा भाव उत्पन्न व्हायला पाहिजे की राम आहेत, हरी बोल. भगवंत आहेत, बरं वाईट सगळं काही ते बघतील. आपण फक्त भगवंताचं नामस्मरण करूया, चिंतन करूया, बस एवढंच करायचं आहे मंडळींनो. आपल्याला घालू देवासीच भार. अरे देवाला काहीतरी करू द्या, सगळं तुमच्याच उरावर घेणार आहे का आपण सगळं? मी करतो, हे करतो, ते करतो, म्या केलं, म्या केलं, म्या केलं. भगवंताला काही करू द्या. देवासीच घालू भार, त्या भगवंताला सांगा काय सांगायचं आहे ते. तर अशा प्रकारे या कथेचा पण हाच उद्देश आहे की आपण रामाकडे वळावं, रामाचं चिंतन करा, सर्व काही समस्यांचं निराकरण होईल. हरी त्या बोल. भवसागरातून आपण पार होऊ. असं बरंच काही मला सांगायचं होतं पुढं, पण वेळ संपलेली आहे माझी. घड्याळ ठेवलंय पुढं. आजचा प्रसंग अर्धाच राहिलाय. उद्या मला वाटतं संदीप बघूया कसं कव्हर करता येईल. कारण नाशिक पर्यंत पोहोचायचं होतं ना आपल्याला. नाशिकला आज आपण गेलोच नाही, चित्रकूट मध्येच अडकलोय आपण आज. तर उद्या संध्याकाळी आपण नाशिकला जायचं, येणार का आपण? हरी बोल. उद्या दंडकारण्यामध्ये जायचं आहे, गोदावरी स्नान पण करायचंय आपल्याला, आणि तपोवनामध्ये पण जायचंय. आणि उद्या काय शूर्पणखेचं नाक पण कापायचंय. हरी बोल. तलवार घेऊन या, धार लावून तुम्ही. उद्या शिकवणार आहे मी तुम्हाला. हे शूर्पणखेचं नाक पण कापायचं आणि कान पण कापायचे आपल्याला. तलवार घेऊन यायची सर्वांनी, धार वगैरे लावून. श्रीराम जय राम जय जय राम.